ॲज अ प्रिन्स. मला आठवतं माझी 10वी ची परीक्षा होती आणि त्यावेळेस ना व्हीसीआरच असायचे हो. व्हिडिओ आणि त्या 3 कॅसेट्स आणायच्या. या मला आठवत असेल. रात्री 10-10:30ला सगळे ग्रुप बसायचो सकाळी आणि 3 वाजता काही जणांची बॅटरी डाऊन व्हायची, पण काही जणांची 5 आणि वाजेपर्यंत हा पूर्ण बसून. घरातल्या म्हाताऱ्या बायका किंवा बायका असायच्या त्यांना तो कुठलातरी मराठी हो, पिक्चर पहिला पहिला लावायचा. पहिला मराठी पिक्चर, मग हिंदी पिक्चर आणि मग आमचे म्हणजे मी, मामा माझा आणि असे सगळा जो टपोरी टाईपचा ग्रुप आहे त्यांनी इंग्लिश पिक्चर आणायचा. वा, मौनही एन्जॉय करण्यासारखं असतं. अगदी मी टाइम स्वतःसाठी. काहीच नाही करायचं, कसलाच विचार नाही, कोणाशीच बोलायचं नाही आणि ते जे मौन असतं ना, ते इतकं आणि ते सहज मिळत नाही. नाही. ॲब्सोल्युटली मिरॅकलस. ओके. आय डू नॉट बिलीव्ह इन मिरॅकल्स. म्हणजे चमत्कार वगैरे असं काही नसतं. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं असलं की आपण त्याला चमत्कार म्हणतो. ओके. महत्वपूर्ण हा टप्पा आहे म्हणून हा बऱ्याच मुलाखतींमध्ये किंवा जेव्हा पण माझं बोलणं होतं तेव्हा हा येतोच. कारण दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. तू हे चुकतेस असं सांगणारे पण लोक असायला पाहिजे ना. खरंच खरंच खरंच. करेक्शन करायला पहिलं आधी स्वतः तिकडे म्हणजे अशी माझी मराठीची अवस्था होती खरं तर. पण आणि वाचनही नव्हतं. तसं म्हणाले की इट वॉज अ मिरॅकल. कारण शालेय शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये वाचनाची तशी फार काही आवड असलं 9:30लाच हो, घाला आणि 10 वाजेपर्यंत सगळे झोपलेले असायचे आणि तेव्हा मग 12 पर्यंत जागरण. बरं मग आपल्याकडे आता सगळे पाहुणे येणार. मग नुसतं एक गोष्ट की आता घरामध्ये फर्निचरचं हलवणं हे सुद्धा किती जागेमध्ये मोठी जागा बनवणं. आणि तेव्हा आत्ताचा बेड इकडे आहे आणि आता 2 दिवस हा बेड इकडे नसून इथे असणार आहे हे सुद्धा किती अप्रूप होतं. खरंच खरंच. छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला मजा वाटायची की आता काहीतरी वेगळं होणार आहे आपल्या घरात. असे रिलेट करत असतील ते समजू शकतात. एक्झॅक्टली समजू शकतो. आजच्या 2026 मध्ये कृष्ण समोर आला तर तो कसा येऊ शकतो किंवा कुठल्याही रूपाने येऊ शकतो. नक्कीच तितकाच म्हणजे हे दिसतो. ही वॉज अ व्हेरी रुथलेस पॉलिटिशियन. राईट. म्हणजे त्याचा एक मला श्रीकृष्णाबद्दल आवडलेली गोष्ट की तो ज्यामध्ये असायचा तिथे 100%. जर तो चोर होता, चोरी करायचा ही पण फुल सराईतपणे. कृष्णार्थ ही संकल्पना मनात नेमकी कधी आणि कशी रुजली? विश्वास माझ्या पप्पांवर होता की नाही पप्पा म्हणतायत ना बरोबरच. म्हणजे आणि ते असतं ना की जसं लहान बाळ हवेत उडवलं ते बाळ खेळत असतं, खिदळत असतं. अगदी. त्याला माहिती असतं की आपले बाबा आपल्याला पकडणार, झेलणार आहे, आपल्याच नाही. आणि मग नंतर म्हणजे मी पुन्हा माझ्या स्विच टू ऑन्टरप्रेनर मोडवर आले. कारण ऑफकोर्स इंधन हवं ना. अगदी बरोबर. कारण राहणं जरुरी आहे. माझा मी शून्य कार्यक्रम किंवा रादर माझा कृष्णार्थ कुठलाही कार्यक्रम मला कोणीही देर इज नो अदर प्रोड्युसर. आय एम मायसेल्फ, आय एम द प्रोड्युसर. मीच माझ्या कार्यक्रमाची प्रोड्युसर आहे. मला कोणी फायनान्सर किंवा कोणी इतर कोणाकडनं स्पॉन्सरशिप असं अजिबात नाही. मग मी तो थोडा थांबवला आणि मग कृष्णार्थ वरती माझं सुरू होतं की काहीतरी. फक्त मला ना तेव्हा नेमकं प्रेझेंट कसं करावं ह्याचा अंदाज येत नव्हता. तुम्ही कधी तुमच्या आईला प्रश्न 17 विचारले की हे का करू का नको करू? हे कर, मी सांगते. मी सांगते म्हणून कर, नाही तर धपाटा घाली. खरंच. आपण हिंमत तरी केली का आपल्या आई वडिलांना? मुलं आहेत भरपूर लहानपणापासून. पण तू प्रश्न म्हणजे आपल्या संस्कृतीमध्येच आपण अलाव करतो. सनातन संस्कृतीमध्ये प्रश्न विचारायला देर इज ऑलवेज स्कोप. अगदी बरोबर. आपल्या मुलांनी प्रश्न जर आता मुलं आपली तुम्ही सांगता ना आम्ही करू, पण आम्हाला तर्क सांगा, खरंच आहे. लॉजिक सांगा का करायचं. छोटी गोष्ट उपास का करा किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असतील का हा प्रश्न असतोच. हा मोमेंटला विचारायचा की आता आजकाल आपण बघतोय ट्रोलिंग भरपूर चाललंय. मी हा करंट टॉपिक विथ ड्यू रिस्पेक्ट कोणाला काही सांगत नाही, पण ट्रोलिंग भरपूर चाललेलं आहे आणि हे सेलिब्रिटीजच्या माध्यमातून आपण असे पॉडकास्ट बघतो, काही खूप ऐकतो. मी नाव नाही घेणार पण
तुमचं मत काय आहे की लोक असे ट्रोल करतात त्याच्याविषयी? हा काही टॉपिक आपल्या पॉडकास्टचा नाहीये, पण आपलं एवढ्यासाठी की अ, लोकांचं पण काही मत असू शकतं. तुमचं मत स्वतःचं काय आहे? ट्रोलिंग करतात. काही कोणी बोलले गोष्टी की लावली जीभ टाळ्याला आपण असं म्हणतो, विथ ड्यू रिस्पेक्ट. पण कितपत बरोबर आहे आणि कितपत काय आहे म्हणजे? मला म्हणजे काय होतं बरेचदा अ, आता ना सोपं झालंय बिकॉज ऑफ सोशल मीडिया. हो, बरोबर. आधी आपल्या मताला किंवा आपण जर आपापसात जरी बोलत असू, तरी आपण 2 जण 4 जण बोलतोय, आपल्यापर्यंत राहिलंय, चर्चा झाली, गमती झाल्या, एखाद्याची आपण खिल्ली उडवली, आपल्या पुरतं बिटवीन अस, बिटवीन इनसाइड द रूम संपून गेलं. अगदी बरोबर. पण मी तुला खूप मिस करते आणि प्रयत्न करते तुझ्याशिवाय राहण्याचा. तू करायलाच पाहिजे. पण ज्या म्हणजे तू आहेस, पप्पा आहेस. पण ज्या सुंदर आकारामध्ये अ, तू माझ्याबरोबर होतीस, तो आकार मी आता मिस करते खूप. मी तर म्हणेन की प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक एपिसोडमधून प्रत्येकाला काहीतरी टेक अवे, एक गोष्ट काहीतरी मिळण्यासारखी आहे आणि ती जरी तुम्ही देऊ शकलात, परफेक्ट. तर ते या सगळ्याचं फलित आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते. Thank you. खूप कॉंग्रॅच्युलेट करते आणि असेच छान छान तुम्ही काम करत राहा. येस. आणि जसे तुम्ही एका हाकेवरती आमच्यासाठी अवेलेबल असता, येस. तसेच तुम्ही इतर सगळ्यांसाठी राहा. आणि मी सगळ्या या तुमच्या व्ह्युअर्सना सांगेन, हा शो जरूर बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, रेकमेंड करा आणि कायम एपीएन पॉडकास्टच्या सोबत राहा. वाव! काय मस्त मेसेज. सांगू शकतो की नितीन देसाई हा. नाही आहेत, पण ग्रेट म्हणजे डिरेक्टर आर्ट डिरेक्शन मध्ये त्याचा एनडी स्टुडिओ वगैरे होता. तर त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. दादा आमचे, म्हणजे आम्ही दादा म्हणायचो त्यांना. ओके. मी त्यांची पहिली फिमेल असिस्टंट, फर्स्ट फिमेल असिस्टंट त्यांची होते. कोणी आर्ट डिरेक्शन या प्रोफेशनला जर कोणी ग्लॅमर दिलं असेल, तर ते नितीन देसाई. क्या बात. अशोक नायगावकर हा काका, त्यांच्याविषयी अशोक काकांच्या विषयी हो मी नमस्कार मित्रांनो, एक छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण परत रेश्माजींकडे जाऊया. की हिंदीमध्ये म्हणतात की एक तेरा सच, एक मेरा सच. एक तुमचं खरं काय असेल ती गोष्ट, एक माझी गोष्ट आणि एक खरोखर गोष्ट और म्हणजे खरोखरचा सच. सच. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे रूप असू शकतात. किती छान सांगितलेलं आहे. एका कुठल्यातरी मी ऐकलं, तर ते छान हे पटतं म्हणजे मला हो. बघा. कारण कोणीही सांगतं त्यावेळेला एक तुमचं तेरा सच असू शकतं, मेरा सच और ॲक्चुअल सच. ऍक्च्युअल सच. सो ॲक्चुअल सच वरती आपण फोकस करायला पाहिजे. बरोबर. पण ओके, ती गोष्ट ऐकायला हरकत नाही तुमची, तशी गोष्ट. नक्कीच. सो नाईस. मला ह्या मोमेंटला विचारायचं आहे, की आता आजकाल आपण बघतोय ट्रोलिंग भरपूर चाललंय. मी हा करंट टॉपिक विथ ड्यू रिस्पेक्ट कोणाला काही सांगत नाही. पण ट्रोलिंग भरपूर चाललेलं आहे आणि हे सेलिब्रिटीजच्या माध्यमातून आपण असे पॉडकास्ट बघतो, काही-काही खूप ऐकतो. मी नाव नाही घेणार, पण तुमचं मत काय आहे, की लोकं असे ट्रोल करतात त्याच्याविषयी? हा काही टॉपिक आपल्या पॉडकास्टचा नाहीये, पण आपलं एवढ्यासाठी की अ, लोकांचं पण काही मत असू शकतं. तुमचं मत स्वतःचं काय आहे? ट्रोलिंग करतात. काही कोणी बोलले गोष्टी की अ, स लावली जीभ टाळ्याला आपण असं म्हणतो, विथ ड्यू रिस्पेक्ट. पण कितपत बरोबर आहे आणि कितपत काय आहे म्हणजे? मला म्हणजे काय होतं बरेचदा अ,
आता ना सोपं झालंय बिकॉज ऑफ सोशल मीडिया. हो, बरोबर. आधी आपल्या मताला किंवा आपण जर आपापसात जरी बोलत असू, तरी आपण 2 जण 4 जण बोलतोय, आपल्यापर्यंत राहिलंय, चर्चा झाली, गमती झाल्या, एखाद्याची आपण खिल्ली उडवली, आपल्या पुरतं बिटवीन अस, इनसाइड द रूम संपून गेलं. अगदी बरोबर. पण आता हे जे लोक करतायत, की सरसकट काही वाटलं, मनात येईल ते आहे ना, सरळ टाका आणि सोशल मीडियावरती पोस्ट करा. बरोबर. यू आर युअर ओन पब्लिशर. हं. बरोबर. जसं इव्हन पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा पूर्वी काय असायचं, की देअर वर पब्लिशर्स म्हणजे गाळण असायची, म्हणजे दे यूज टू सिलेक्ट, बरोबर. म्हणून चांगल्या गोष्टी पब्लिश व्हायच्या. म्हणजे चांगल्याच गोष्टी असं नाही म्हणता क्वालिटी येणार, असली पण पाहिजे. एक थोडंसं म्हणजे मीडिओकर फिल्टर टाईपचं, असलं पाहिजे ना एक्झॅक्टली. काहीतरी. मी मीडिओकर असं काहीही असेल, पण आता सगळेजण, सगळ्यांचं फेसबुक वॉल आहे, स्वतःचे सगळे हे आहेत आणि वाटेल ते. सगळ्यांसाठी ओपन आहे. मी हे म्हणतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ही शोकांतिका आहे, पण लोकांना गॉसिप्स ऐकायला आणि बोलायला आवडतं. हं. बघा तुम्ही, जेवढ्या कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी असतील ना, त्या गोष्टी जास्त चर्चा होते त्याच्याबद्दल. आपण पण करायला पाहिजे आता. त्यातून पण म्हणजे व्हायरल होईल आमचा पण podcast. करूया आपण. नाही, यू डोंट हॅव टू डू इट. नाही, ते आपोआप लोक शोधतील. हो. कदाचित याच्यातून पण काहीतरी माहित आहे. आपण एखादी गोष्ट नाही. सहजासहजी बोलतोय काही गोष्ट. बरोबर. कोणी कसं घेईल. आता माझी जी कृष्णाची आधी जी कविता खूप व्हायरल झाली होती, प्रचंड, म्हणजे ज्याच्यामुळे रेशमा कारखानीस म्हणून एक नाव मिळालं, म्हणजे लोक रेकग्नाइज करायला लागले ऍज अ कवयित्री म्हणून. ती अशी साधीच एका गाडीमध्ये शूट केलेली आणि कॅज्युअली केलेली, विदाऊट एनी इंटेन्शन, ओके. गमतीत केलेली होती ती कविता माझ्या मैत्रिणीने. आणि ते पण अगदी म्हणजे ते आपण टशनमध्ये म्हणतो ना, अशी ती झालेली शूट. आम्ही गाडीत बसलो होतो, मी मागे बसलेले, माझे एक फ्रेंड ड्राईव्ह करत होते गाडी आणि माझी मैत्रीण समोर बसलेले, दोघं बसलेले, आणि वी वर वेटिंग फॉर सम, मीटिंगला चाललेलो कुठेतरी, आणि एक अर्धा तासाचं त्यांनी डिले केलं मीटिंग, म्हणून आम्ही गाडीतच बसून राहिलो. आणि ती मला म्हणाली, अगं तू ऐकव ना काहीतरी, आणि तिने तेव्हा नवा आयफोन घेतला होता. वा वा. अगदी ते आय एम टॉकिंग अबाउट 2013-14 वगैरे असे त्यावेळेसचे, 15 साल वगैरे असेल. तर मला म्हणाली, मी रेकॉर्ड करते, आणि ती ऑडिओ रेकॉर्ड चालू केलं तिने. हो. आणि ती कविता काही रेकॉर्ड झाली नाही. मला म्हणाली, ती तुझी कृष्णाची ऐकव ना ग कविता. मी आपलं 100 लोक समोर असल्यासारखं ते अशी ऐकवली. ती तिच्या रेकॉर्ड झाली नाही, आणि त्यांनी तिला गमतीत चिडवायला म्हणून, कसला भंगार आयफोन तुझा, त्याच्यापेक्षा आमचे गरीब फोन बरे. रेश्मा म्हण परत कविता, मी आता रेकॉर्ड करतो, असं म्हणून त्यांनी ऑडिओ रेकॉर्ड सुरू केला. हिला राग आला, ही म्हणते नाही, आता मी व्हिडिओ करणार, बघाच माझ्या फोनच्या व्हिडिओची क्वालिटी. ओके. असं म्हणत, आणि मी आपलं पपेट सारखं, लहानपणापासून सवय, कोणी आलं म्हणजे आम्ही आधी भरतनाट्यम शिकायचे, मी काही 3-4 वर्ष शिकले असेल. तर मग आमचे खाली म्हात्रे काका म्हणून फॅमिली होती, म्हात्रे होते, त्यांना मुलगी नव्हती, मुलं 2, त्यामुळे मी त्यांची मुलगी. तर कोणी आलं ना, आमची रेश्मा भरतनाट्यम छान करते, करून दाखव ग. मग आपलं ते अंगिगम भुवनम तेवढं थोडंसं यायचं, ते आपलं चालू चावी दिल्यासारखं. तसं मी आपलं तिने आधी म्हटलेली कविता पूर्ण परत होते दोघंच, पण अगदी 100चा ऑडियन्स असल्यासारखं मी ऐकवलं. तिने रेकॉर्ड केलं गमतीमध्ये. ओके. पण ती कविता ना खूप रिलेटेबल आहे. आजही लोकांना ती स्वतःची वाटते. मला असं म्हणायचंय असं वाटतं. म्हणून ती तितकी व्हायरल आहे. म्हणजे लाखो 10-10, 15-15 लाख एकेका ह्याच्यावर व्ह्यूज आहेत त्याला. आणि आठवते ती तुम्हाला आता पण? ती मला जाऊ दे ना. ती सगळीकडे, मी आता कंटाळते ती. अच्छा, ती नाही कंटाळत नाही, म्हणजे त्याची नाही कंटाळत, सॉरी पण नको. म्हणजे आपल्याला तुम्ही एवढं म्हणालात तर लोकांना ते आपल्या पण ह्या मेमरी पॉडकास्ट मध्ये राहील ना ही कविता, नक्की राहील. कॅप्चर करूया. कंटाळते ह्याचा झालेलं आहे. मी काय सांगते लोकांना, बरेचदा माझा म्हणजे कार्यक्रम होतो, मी बाकी माझ्या खूप कविता वगैरे ऐकवते, आणि कार्यक्रम झाला शेवटी
मग लोक फरमाईश करतात, हो तुमची ती ऐकवा ना. हा, मग मी त्यामुळे त्यांना रिपीट झालेली आहे म्हणून तुम्ही म्हणत असाल का? रिपीट म्हणजे होत आणि आवडतं लोकांना, तेच तेच ऐकायला आवडतं. ऑनलाईन आम्हाला अरे पण जरूर ऐकवा. जरूर ऐकवेन. तर मी गमतीत गमतीत असं आणि म्हणते, तसं त्याच तुम्ही त्याच हिशोबाने बरं की 100 नाही, आमच्याकडे 200 माणसं आहेत. ऑडिटोरियम पूर्ण भरलेलं आहे येस 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 आणि आमची टीम आणि बसलेली आहे अगदी 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 आणि आहे आपले ऑडियन्स. येस, येस आमचे आहेत. येस, येस. प्लीज गो ऑन. तर त्या कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा अवतार घे. ओके. कृष्णाला काय म्हणतो आपण, परखड प्रश्न विचारलेत, पण मला एक सांगायचंय की कृष्ण, जसं मगाशी मी म्हंटल, ही कोणी व्यक्ती नसून ती वृत्ती आहे आणि ती आपल्या आतच आहे आणि आपल्या आतल्या कृष्ण वृत्तीला हे आव्हान आहे. ओके. कोणीतरी कृष्ण कुठून तरी असा अचानक प्रकट वगैरे होईल अशी माझी मुळीच अपेक्षा नाहीये आणि ती अपेक्षा तुम्ही पण करू नका. तर So nice. तसा अ, त्या अ, त्या पर्स्पेक्टिव्हनी जर ही कविता ऐकली तर तुम्हाला ती जास्त रिलेट होईल की Yes. तो आपल्या आतच असतो आणि वेगवेगळ्या सिच्युएशन्सला आपल्याला त्याला आतून बाहेर काढावं लागतं. ओके. कुठली तरी गोष्ट घडतेय आणि मी वाट बघीन की इथे आता कृष्ण यायला पाहिजे, नाही, तो तुझ्याच आहे. तू जाऊन तिथे त्याचं ते जे तुला अपेक्षित आहे ते काम कर. क्या बात. असं ती की करमण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन. तुला काय जातंय सांगायला, तुझं काय जातंय सांगायला, इथे आम्हाला लागतंय भोगायला. हो हो कबूल आहे, तूही भोगत होतास. अरे पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू देवच होतास. आम्ही साधारण माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार? होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेनं बघत बसणार. त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली. त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली. ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली? अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा. या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा. कुणी पुत्र प्राप्तीच्या हव्यासापायी का पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा? आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार? आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार? त्या कंसाचा वध केलास, यांना शासन कधी करणार? आणि काय रे, एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस? एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस. इथे अनेक स्त्रियांवर बलात्कार होतात, त्यावेळी तू कुठे असतोस? अत्याचारी दुर्योधन, दुःशासन आज ताठ मानेनं मोकाट फिरतात. अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात. सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे जगतायत. क्या बात. सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे जगतायत. आंधळेपणाचं सोंग घेऊन खुशाल होणारे अन्याय बघतायत. त्या सगळ्या नराधमांना कधी आणणारेस ताळ्यावर, की गांधारी सारखी अंधपट्टी तू ही बांधलीस तुझ्या डोळ्यावर? अर्जुन तुझा लाडका, अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास? अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला फक्त भगवद्गीता ठेवून गेलास? वा. तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा? तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा? आणि तू स्वतः समजावल्याशिवाय मतितार्थ कळेल कसा? प्रवचनांचं पाहतोयस ना कसं होऊन बसलंय व्यवहारीकरण? तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवायचं साधन. मूर्तिरूप पुरे झाले. मूर्तिरूप पुरे झालं, आता प्रत्यक्षात तू यायलाच हवं. दुष्ट वृत्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं. वा. माणुसकी संपत चाललीये कृष्णा, माणुसकी संपत चाललीये कृष्णा. आता तरी परत ये, कलियुगाचा उद्धार कर, पुन्हा एकदा अवतार घे. कलियुगाचा उद्धार कर, पुन्हा एकदा अवतार घे. वा वा. सुंदर. लाईव्ह जेव्हा ऐकतो मी ना त्यावेळेला म्हणजे रिअली काय पूजा, डोळ्यात पाणी येतं म्हणजे मस्त. आणि कदाचित मला म्हणजे त्या दिवशी मला असं म्हणजे आपण म्हणतो ना की बरेचदा आपणच पुन्हा पुन्हा ज्यावेळेस आपल्याच गोष्टींवर विचार करत असतो, आपल्या कलाकृतीला परत परत घेऊन, मी तर असंच म्हणते की प्रत्येक कवीने, लेखकाने आपल्या लिहिलेली कविता जी ना ती थोडी बाजूला ठेवून द्यावी.
थोडे दिवस ठेवून द्यावी वा. आणि पुन्हा एकदा नव्याने थर्ड पर्सन म्हणून ती वाचावी. अरे वा. त्याच्यात कितीतरी गोष्टी आपल्याला गमतीशीर पण सापडतील, चुका पण सापडतील, काहीतरी अजून आपण त्याला बेटर करू शकतो असंही सापडेल. खरंच. आता ज्यावेळेस मी ही कविता ऐकते आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की मी त्याला असं म्हणते किंवा प्रश्नांची उत्तरं असं केलं, तसं केलं, तसं केलं आणि मी आर्त आर्त कधीतरी ती कविता जेव्हा पण कधी आली होती ती कविता, ती तितकी आर्त आहे म्हणून ती प्रत्येक म्हणजे द मोस्ट आपण म्हणतो ना की जे जितकं जास्त पर्सनल असतं ते तितकं जास्त युनिव्हर्सल होतं. अगदी अगदी बरोबर. खरंच आहे. त्यामुळे ती आर्त आर्त असल्यामुळे ती तेवढी कदाचित लोकांना प्रिय झाली असेल, की मला असं म्हणायचं आहे, आपलीशी वाटली असेल. आपलीशी वाटते आणि त्या आर्ततेमुळेच कदाचित हा कृष्णार्थ खूप उभा राहिला असेल किंवा खरंच, त्याचा जन्म खरंच. झाला असेल. हे पूर्ण सगळं जे माझ्या मनात पडलेल्या प्रश्नांचं हे उत्तर असेल वाह! इतक्या वर्षांनी मिळालेलं. थोडंसं इमोशनल झालो मी पण. अ, पण आता जरासं आपण आहे ना, आता आपण हा ब्रेक घेऊन एक रॅपिड फायर राउंड आपण हो, ते जरूर, आपण जरूर. म्हणजे थोडा मी लाईट खरोखरच एक ब्रेक लाईट मूडवरती. येस. तर ब्रेक घेतोय आपण मित्रांनो. 2 मिनिटांनी परत हजर होतो. येस. आणि आता आपण रॅपिड फायर राउंड ह्याच्याकडे जाऊया. आता आपण झालं खूप काही गोष्टी आपण बोललेलो. तुम्ही खूप सांगितलं कृष्णार्थाविषयी प्लस पर्सनल विषयी. हा थोडासा लाईट मूड आम्हाला तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे, की तुम्हाला तुमचं नेचर कसं आहे? तुम्ही तुमच्या आवडी-निवडी काय आहेत? तर तुम्ही रेडी आहात? हो. जास्ती विचार न करता पटकन बोलायचं. हो, येस. मनापासून. दिल की बात. दिल की बात. येस, येस. तर रेडी? डन. तर मला सांगा, की तुम्ही सकाळची व्यक्ती आहात की रात्री? म्हणजे कसं की मॉर्निंग सकाळी उठायला आवडतं, तसं का रात्री काम करायला आवडतं? कुठलं? रात्री. रात्री. ओके. तुम्हाला चहा की कॉफी? काय आवडतं? अ, जास्ती काय? फर्स्ट नंबर. चहा. चहा आवडतो. ओके. अ, तुम्हाला शांतता आवडते की एकदम गोंधळ? शांतता. शांतता? एकदम ऑलवेज. शांतता. ओके. ऑलवेज. तुम्हाला नेचर आवडतं? तर नेचर आवडतं मध्ये आता तुम्ही माउंटेन साइड आपण जे म्हणतो डोंगराळ प्रदेश आणि दुसरा असतो बीचेस. तर या दोघांपैकी काय आवडतं? माउंटेन्स. माउंटन्स. वॉव! बघा मी सायकॉलॉजीचे प्रश्न आहेत आहे. हो, मला फॉरेस्ट आवडतं, वाह! माउंटेन्स आवडतात, निसर्ग. निसर्ग आवडतं. वाह, वाह! त्याच्यामध्ये वैविध्य आहे ना. एक्झॅक्टली. याच्यामध्ये अथांगता आहे, पण याच्यामध्ये किती डायव्हर्सिटी आहे. अगदी बरोबर. खरंच. अ, लिहिण्याची सर्वोत्तम वेळ तुमची कुठली असते? सुचेल तेव्हा. मी काही नाही मेकॅनाइज्ड. हां, अच्छा. ठरवून काही लिहित नाही. असं काही आलं, लिहिलं. पण कुठे म्हणजे असं काम करताना पण सुचतं? हो, किती वेळा ड्राईव्ह करताना. डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी असतं. म्हणजे बरेचदा माझी एक अंगाई आहे मी महाराजांकरता लिहिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावरती आधारित एक अंगाई लिहिली आहे. क्या बात है! हो, जी म्हणजे ॲक्चुअली महाराजांच्या जीवनपटावर बरेच म्हणजे त्यांच्या चरित्रावर बरेच स्फूर्तिगीतं आहेत, पोवाडे आहेत, पण अंगाई अशी नाहीये. हो, हो. आणि त्यांचं संपूर्ण जीवन एक्सप्लेन करणारी एक अंगाई लिहिली आहे. वॉव! ती तर इतकी म्हणजे मला त्याची प्रोसेस आठवते, की माझं एक इव्हेंट होतं लग्नाचंच काम होतं आणि त्यावेळेस मी ते लिहित होते. म्हणजे सकाळी मला ती सुरुवात झाली लिहिण्याची. माझी डायरी पेन सतत माझ्यासोबत. तर मी ते अर्धवट लिहिते. मग मध्येच त्या फ्लोरिस्टना सांगते, "अरे, असं नका लावू, तसं करा." मग मध्येच कोणीतरी मी दुसरा कडवं पण असं लिहितेय. तुटत नाही काही काही कंटिन्युटी राहते? हो, म्हणजे काहीच माहिती नाही कसं. वॉव! बरं पुढचं आधी लिहितेय असं पण नाही. सरळ-सरळ लिहित चाललीये. मग त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण प्रोसेस होती ती पूर्ण दिवसभराची. पण मला अजूनही आठवतंय ते, की लिटरली मग एक जण येऊन सांगतंय, की मॅडम ते आपलं ते कार्पेट आहे, तर ते कार्पेट गेल्या वेळेसच्या कामामध्ये जळालं. म्हणजे ते हवन कुंड वगैरे असं ना, मध्येच असा होल पडलेला. म्हटलं बापरे! आता काय? म्हणून मग मी गाडी काढते, ते कार्पेट आणायला जाते.
आणि तिथे गाडीमध्ये असताना परत मला काहीतरी सुचतंय की अरे पुढचं आठवलं, गाडी बाजूला ठेवते, तिकडे एक हे तर कुतूहल आहे. मला जर एखादं काम कंटिन्युटी मध्ये समजू शकतो, पण हे असं तुटक मध्ये पण तुम्हाला सुचतं आणि ती कंटिन्युटी राहते ही असं वैशिष्ट्य. झालेलं आहे कितीतरी वेळा. आणि ती खास करून म्हणजे असं खूप कवितांमध्ये कवितांच्या बाबतीत झालेलं आहे. रात्री सुचलंय. बरेच जणांना मी असं म्हणताना ऐकते की एकदा सुचलं की मग ते लिहूनच काढावं लागतं. मग पेपर घ्या, काही जे असेल ते घ्या, टिश्यू पेपरवर वगैरे लिहितात. नाहीतर नंतर परत आठवत नाही. माझ्या बाबतीत तसं घडत नाही. माझ्या बाबतीत एकदा क्या बात आहे. सुचलं की ते समजा रात्री मला कधीतरी सुचलंय, तर दुसऱ्या दिवशी मी परत ते येऊ शकतात. मी लिहू शकते. म्हणजे येतं ते. 2 लाईन आम्हाला ऐकू शकतात जर आठवत असेल तर? शिवाय शिवाजी महाराजांचं काही ते अंगाई गीतचं काही? हो, चांगला बोला. जरूर. मीट शांत शांत ह्या थकलेल्या नयनाना, निज निज रे माझ्या सोन्या, तू निजताना शौर्य कथा मी गाते, स्मरताच धन्यता होते. मी आठवुनी शिवजी जाबाईचे नाते, तुझसाठी पाळणा गाते. गड शिवनेरी सूर्योदय तो झाला, भुवरी रुद्र अवतरला. क्या बात आहे. महाराष्ट्राची भूमी पावन झाली, स्पर्शुनी पाऊले इवली. माझी जाऊ होई धन्य पाही बाळाला, जगण्याला अर्थ मिळाला. वीरमातेने शुभारंभ तो केला, शिकविण्या शौर्य बाळाला. मनी न्याय नीती चारित्र्य प्रीती रुजवाया, ते बाळ कडू पाजाया. असं वॉव, सुपर. 6 मिनिटांची आहे ती. मला संपूर्ण पाठ आहे. पण किती छान, मस्त. आणि मग इथून तो प्रवास, महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांनी शपथ कुठे घेतली, मग कोण आलं, मग वा. कोण, म्हणजे ही जर अंगाई पूर्ण लहान मुलांनी किंवा ऐकली, पाठ केली ना, तर साधारणपणे महाराजांचे जे इम्पॉर्टंट जी त्यांच्या पूर्ण आयुष्याचे जे इव्हेंट्स आहेत ते लक्षात राहतील. क्या बात आहे. वा वा वा. तर अशी ती अंगाई आहे. सुपर. टाळ्या मिलित. खूप छान, खूप छान. Thank you. मस्त मस्त. आपली रॅपिड फायर विसरलो मी. रॅपिड झालीच नाही. नाही नाही, हरकत नाही. येस, तुम्हाला आता तुम्ही सांगितलं, पण तरी सुद्धा परत हा प्रश्न आहे, तुम्हाला शहर आवडतं की निसर्ग? म्हणजे शहरामध्ये सगळं गजबजाट असतो तर, आणि शांत ठिकाणी. हा, सांगितले उत्तर, पण तरी सुद्धा निसर्ग. ऑफकोर्स निसर्ग आवडतो, नक्कीच. पण आता आपण शहरामध्ये राहतो, त्याला काही करणार आपण. पण कृष्णासाठी एक शब्द. मी. तुम्ही. अच्छा, मी. नाही, कृष्णासाठी एक शब्द परत. मी म्हटलं ना. मी. वा वा. तुमच्यासाठी पण तेच आहे, मिलींसाठी पण तेच आहे, पूजासाठी पण तेच आहे, आणि सगळ्यांसाठी तेच आहे. मी. वा वा. छान पण छान. कळलं पाहिजे, हो. विश्वास ठेवला पाहिजे, पहिलं धाडस झालं पाहिजे. हो, आपण तुम्ही मला उत्स्फूर्त विचारलात आणि माझ्या तोंडातून पहिला शब्द आतून हो, मी. एका सेकंदात मला 2 मिनिटं कळलं नाही ना, म्हणूनच मी म्हटलं माझ्या चेहऱ्यावरती आलं असेल हे तसंच. कळलं ना. हे काय असतं ना, मी म्हंटल ना, हे मी म्हणजे मी नाहीये, प्रत्येकासाठी मी. हा, हेच उत्तर. हे ज्या वेळेस कृष्ण. ज्याला कळेल ना, बरोबर. कशाला घाबरायचं. आपण काय करतो, आपण ना द्वैत, एक खूप सुंदर शेर आहे. शेर म्हटला तर अप्रतिम आहे, म्हणजे शेर किंवा कविता पंक्ती म्हणू शकतो, शेर नाही म्हणतात त्याला. ऐकायला खूप छान वाटतो, पण त्याचा पुढे एक मी खास सांगते की एक खूप छान, आता मला त्या कवींचं नाव माहिती नाहीये,
कदाचित मी ते शोधून काढायला हवं. मी म्हणजे कोणी लिहिलंय हे मला खरं तर आता आठवत नाहीये पटकन. त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण तरी सुद्धा मी ते ऐकवते, की असं एक म्हटलं जातं, की तुझसे ना जो सुलझे तेरे उलझे हुए धंदे, तुझसे ना जो सुलझे तेरे उलझे हुए धंदे, भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे, खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा, जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा. क्या बात आहे. त्या किती अप्रतिम आहे. हो पण गल्लत ह्याच्यामध्ये हेच होते ना, की आपण शेवटच फक्त घेतो, हो जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा, आणि मग वाट बघत बसतो. अगदी अगदी भगवान करायला येईल ह्याची वाट बघत बसतो. आपलं कर्तव्य आपण करायचं. पण कृष्णाने तेच तर त्याच्या आयुष्यात दाखवून दिलेलं आहे. तो त्याने काय म्हटलंय, मी सारथ्य करणार, करायचं तुलाच आहे. अगदी धनुष्य उचलून बाण तुलाच मारायचा आहे, बरोबर. कृती तुलाच करायची आहे, मी फक्त गाईड करीन. एक्झॅक्टली. पण मग ज्या वेळेस मैं नाही कर पाय, मग मी वाट बघत बसते, कोणीतरी येईल, कृष्ण येईल, खरंच. मी कारण करू शकत नाही. फ्रेंड. म्हणून तो मी असा उत्स्फूर्त आला. सो नाईस. पूजा 3 नंबर प्लीज. या. हां. सॉरी. बोला. तर पण छान. माझं एक रिक्वेस्ट आहे. आता तुम्ही हा जो आता ही शायरी म्हणा, डायलॉग म्हणणं चुकीचं आहे का मला माहित नाही. पण हे नाही, जे हा शायरीच आहे. शायरी आहे ना, तर आपल्या कॅमेरावरती तुम्ही बघून हे परत एकदा बोला. नाही, खूप छान. मस्त, म्हणजे त्याचा अर्थ खूप छान आहे. हो. तर प्रेक्षकांसाठी म्हणजे. तर एक खूप उत्तम 2 ओळी आहेत. मला त्या कवींचं नाव म्हणजे लक्षात येत नाहीये. त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण मला खरंच त्या ओळी म्हणून, कविता म्हणून खूप आवडल्या. येस. तर तुझसे ना जो सुलझे तेरे उलझे हुए धंदे, तुझसे ना जो सुलझे तेरे उलझे हुए धंधे, भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे, खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा, जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा. हा मी म्हणतो असंच काही असे ऐकवले आणि ऐकले तरी किती आपल्याला एक आतून ऊर्जा मिळते, एक्झॅक्टली. मोटिवेशन. पण मग मी ते पुन्हा तेच म्हणते, की पुन्हा मी अनालिटिक्स, खरंच भगवान म्हणजे कोण? खरंच खरंच आपण ज्या वेळेस कोणीतरी दुसरं येईल आणि करेल, पेक्षा बरोबर. तुझ्यात असं काय नाहीये, वी आर दॅट. जसं म्हटलं जातं, खूप अध्यात्मामध्ये म्हटलं जातं आनंद. हो तर आपण आनंदच आहोत. आपण आनंद शोधत असतो सगळीकडे. आपल्या कस्तुरी मृगासारखं असतं, इकडून तरी खरंच सुगंध येतोय, कुठून येतोय, कुठून येतोय. वी आर दॅट. किती पण छान सांगितलं. ते आपल्याला, आपल्यातलं ते, ओळखायला पाहिजे. हा. पण आपण घाबरत असतो. हो हो सगळ्यात पहिले तर आपल्याला दडपण ह्या गोष्टीचं येतं, आणि ऑब्व्हियसली यायला पाहिजे, यायला. कारण आपण त्या लायकीचे अजूनपर्यंत झालेलं नाही आहोत. आपण विचार करतो लोक क्या कहेंगे, किंवा लोक हसतील मी असं बोललो तर, वगैरे वगैरे हा. वगैरे वगैरे. पण जो खरोखर आहे तो म्हणतो ना, खरी गोष्ट. म्हणजे कदाचित आता मी हे, जेव्हा तुम्ही रॅपिड फायर मला विचारलं आणि मी एका सेकंदाचा पण विलंब न करता उत्तर दिलं, हे कदाचित धाडसीच आहे. अगदी कोणी, तुम्ही म्हणालात ना कॉन्ट्रोवर्सीज किंवा ट्रोल करणे, बरोबर बरोबर. या गोष्टीवरून मला ट्रोल करतील लोक. मी स्वतःला समजते काय अगदी अगदी करू शकतात. आणि मोजकच तेवढं ऐकलं तर कदाचित ते करतील. एक्झॅक्टली. आणि त्याला नॉर्मली तसंच असतं, पूर्ण ऐकत नाही, अर्धवट काहीतरी आपण ऐकतो. अगदी बरोबर. त्यामुळे पण मी तेच म्हणते, की हे फक्त माझ्या बाबतीत नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. मस्त. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. जर आपण त्या अद्वैताकडे गेलो तर. मग खरंच, कोण आहे? खरंच खरंच. एकांत. आपण म्हणतो मला एकांत हवाय. अरे एकांत म्हणजे त्या एकाचा अंत. वाव, क्या बात आहे. हा हा. तो जो मी म्हणतोय ना, माझा म्हणजे एक जो आहे, मी एक आणि तू एक, तो अंत. वा. एकाचा अंत म्हणजे शून्य होणे. मी शून्य. वाव. परत मी शून्य, पुन्हा येतो किती छान, शून्याकडे. किती छान. कारण शून्य आणि अनंत, अगदी. जेव्हा तुम्ही एकाचा अंत कराल तेव्हा तुम्ही अनंत व्हाल. वाव, मस्त. खूप छान सांगितलं.
वा वा. हा. चालत राहिला पाहिजे. येस. तुमचं फेवरेट इमोशन टू राईट अबाउट, तुम्ही लिहिता ना, तर फेवरेट असे प्रत्येकाचे इमोशन, मला हे असं आवडतं, मला खूप मला ना स्फूर्तीदायक पॉझिटिव्ह लिहायला आवडतं, मोटिवेशनल. मोटिवेशनल Correct. लिहायला, इन्स्पिरेशनल. व्हेरी नाईस. दॅट इज व्हॉट आय एम. माझी म्हणजे माझी स्वतःची तशी प्रवृत्ती आहे आणि मी स्वतःलाच मोटिवेट करत असते. हारायचं नाही, खूप लढत राहायचं. नाही नाही, खूप छान. तुम्ही आता मगाचा प्रश्न होता बघा, तुम्ही पेन युज करता की कीबोर्ड युज करता? मी पेन तुम्ही पेननी लिहिता ना, म्हणजे अजूनही तशीच प्रॅक्टिस आहे? काही हो. आलं तर एखादं कागद घेऊन लिहिता? हो, अजूनही लिहिते. मग त्याचं कलेक्शन तुम्ही कसं करता? डायरीमध्ये. ठेवलंय? माझी एक अशी डायरी आहे की ज्याच्यामध्ये मी सगळं जगभरातलं काहीही लिहिते. हा. म्हणजे माझं त्यावेळेस काय म्हणतात त्याला, हिशोब तो पण तिथेच असतो, कविता ते पण तिथेच असते. वेगळं काहीतरी छान ऐकलेलं असलं तर मी लिहिते. आणि बरेचदा मी असं त्याचा रेफरन्स पण लिहून ठेवते की मी हे इथे वाचलंय. कधी कधी काय होतं, आपण लिहितो आणि अनेक महिन्यांनंतर आपल्याला लक्षात येत नाही की हे नेमकं आपण लिहिलंय हो. का आपण कुठेतरी वाचलंय. खरंच. मग कोणाचं, ज्यांचं कोणाचं लिहिलं असेल त्यांचं नाव लिहून ठेवते. किती छान. आणि मला असं रंगीत रंगीत लिहायला आवडतं. तुम्ही माझी जर डायरी पाहिलीत ना, वेगवेगळे कलर्सचे पेन. हा, खूप. वा वा वा. माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मुलीचं मला गिफ्ट देण्याचं एक ते खूप छान आहे. त्यांना कलरफुल पेन्स. हा. वा वा वा. रंगीत. किती छान सांगितलं. त्यामुळे तुमच्यापैकी मला कोणाला गिफ्ट जर द्यायचं असेल तर लक्षात ठेवा. आमच्या पण सगळ्यांनी ते नका. पेन्स होतील तर किती कलर. मग तेच ना, तेच सगळ्यांनी ठरवून आणा. द्या कोणी असं. नाही नाही नाही, छान. आपापसात ठरवून आणा गिफ्ट द्यायचं असेल तर. येस. पूजा, मिलिंद, तुम्ही पण ठरवा, आम्ही पण ठरवतो. येस. नाही जरूर. तुम्ही प्लॅन करता गोष्टी का स्पॉन्टेनियस करता जास्ती? अनप्लॅन्ड. अनप्लॅन. माझ्या इतका आमच्या घरात अनप्लॅन्ड कोणीच तुम्ही नाही. इव्हेंट मॅनेजर आहात, प्लॅनिंग नीच होतं. ते मी इतरांसाठी करते. आय डू प्लॅनिंग फॉर अदर्स. पण असं स्पॉन्टेनियस. मला जे जेव्हा वाटेल, काहीही वाटलं की मी करते. मी अनप्लॅन्ड ट्रॅव्हल्स पण आधी करायची खरं. आता जरा थोडं कमी झालंय. मी कुठे एकदा तर मला वाटलं, मी ऋषिकेशला गेली एकटीच निघून. घरच्यांना सांगितलं जाते आहे, येणार नक्की. कधी येणार माहिती नाही. फोन करायचा नाही. मी काही अडचणीत असेन तर मी फोन करेन. फोन नाही केला समजायचं मी ठीक आहे. हो. आणि मी अशी गेले ऋषिकेशला निघून. मी काहीही ठरवलं नाही. मी कशी जाणार, तिथे जाऊन काय करणार, कुठे राहणार. मी गुगलवर रिसर्च केला नाही. ऋषिकेशला कसं जातात, तिथे जाऊन कुठे राहतात, अजिबात काहीही केलं नाही. हे खरोखर सांगते मी. फक्त इथून तिथे जाण्यापुरतंच एक म्हणजे मला तेव्हा हे सुद्धा माहिती नव्हतं, म्हणजे इतकी पण मी अडाणीच होते किंवा रादर मी स्वतः तो अभ्यास केला नव्हता की इकडनं देहरादूनला आपण विमानांनी जायचं आणि तिथून हे करा. मला नाही, मी इकडनं दिल्लीला गेले, बुकिंग केलं, फ्लाईटचं बुकिंग, आणि तिकडनं दिल्लीवरून ट्रेन केली हरिद्वारला. आणि हरिद्वारवरून ऋषिकेशला गेले. वा. सो असं मी. पण हे कुठल्या साली असेल? 2026 आहोत आपण आज. हा, आताच म्हणजे 2000 साधारण 21 साली. मी एवढ्यासाठी विचारलं की म्हणजे आता तुम्ही असे आहात की अगोदरपासून? नाही, मी आधीपासूनच तशी आहे. तर हे पण जास्ती लांब नाही, म्हणजे आत्ताच 2021. आधी पण मी अशी गाडी काढायची, कुठेही निघून जायची, कुठेही म्हणजे समज एक्सेसेबल असं. पण अनप्लॅन्ड. मला कधी म्हणजे खूप कमी प्लॅनिंग. माझे इव्हन जेवढे पण ट्रिप्स आहेत, टूर्स आहेत, इंटरनॅशनल टूर्स माझे मी तुम्हाला सांगते, युरोपचं माझं, आणि मी बऱ्याचदा माझे स्वतःचे मी प्लॅन केलेले ट्रिप्स आहेत. आय रेअरली गो विथ ट्रॅव्हल एजंट्स किंवा असं काही. तर आता नॉर्मली युरोप माझी ती 16 रात्री आम्ही बाहेर होतो. आणि म्हणजे 16 रात्रींचं हे होतं. एवढा मोठा जनरली लोक प्लॅन करतात 6 महिने आधीपासून, की तिकीट्स बघणार, मग ते कुठे काय, मग सगळं. मी तुम्हाला सांगते, लिटरली 15 दिवसापूर्वी मी ठरवलं की आपण युरोपला जायचं. आणि त्याच्यानंतर जे काही सो कॉल्ड एक्सप्लोअर करत. वा. आणि नॉर्मल ठिकाणी मला तुम्ही सांगितलं अगोदर की कुठे नॉर्मल ठिकाणी लोक जातात तिथे नाही, गर्दी जिथे नाहीये तिथे.
कुठे जिथे म्हणजे इकडच्या स्पेशल गोष्टी बघायला मिळाल्या, अनटच काय म्हणू शकतो आपण तशा गोष्टी. एक्झॅक्टली. म्हणून मला जनरली मी प्लॅन्ड टूर्स बरोबर मी जात नाही. कारण त्याचं ते कारणच तीच आहे. ठिकाणं असतात कॉमन म्हणून. म्हणजे ती सगळी ठरलेली आणि कॉमन आणि त्यातली- कोणाची पद्धत तीच असते की मी अमुक ठिकाणी जाणार आहात तर चला हे 4 गोष्टी बघितल्या की मी ते नाही, बघितलं. नाही, आणि ते पण शहर बरोबर बघितलं. आहे. त्यांचं योग्य आहे की त्यांना ते हॅझल नको असतं. अगदी. त्यांना जास्त अनएक्सपेक्टेड तिकडे ज्या काही सरप्राईजेस नको असतात. अशा सगळ्या सगळे चांगले असतील असं नाही ना. हां, एक्झॅक्टली. काही म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह असतील पण असं नाही. म्हणजे मी आता बिईंग इन टू बिझनेस सिन्स आणि पहिल्यापासूनच लहानपणी तुम्ही कशा होतात जे ते हो. विचारलेलं. आय एम अ रिस्क टेकर, हो, तुम्ही म्हणालात ऍडव्हेंचर्स. ऍडव्हेंचर. त्यामुळे असं म्हणजे प्लॅनिंग वगैरे नाही. पण हा, आय एम अ प्लॅनर. करायचंय आय एम अ व्हेरी गुड प्लॅनर बिकॉज आय एम अ वेडिंग प्लॅनर. प्रश्नच नाही. पण आहे. ते प्लॅनिंग मी इतरांसाठी करते. मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं ते कवयित्री आहेतच, पण आता वेडिंग प्लॅनर्स मला सांगितलं, इव्हेंट मॅनेजर आहेत. काय सांगू, आता पुढे जाऊया आपण. येस, त्यावरती आपण आणखीन बोलायचंय. येस. ओके. रंगमंच की एकांत लेखन, दोघांपैकी काय आवडतं जास्ती? म्हणजे रंगमंचावरती राहता तेव्हा एक वेगळा अनुभव असतो आणि एकांतामध्ये लिहिणं. दोन्ही आवडत असतील, पण यापैकी दोघांना रंगमंच मला आवडतो जास्त. डायरेक्ट ऑडियन्स ना येस. समोर. येस. म्हणजे दाद समोरच मिळत असते नक्की. तुम्हाला. त्यांची ती खूप म्हणजे लाईव्ह हे असतं. लाईव्हली येस, येस. खूप छान. स्वतःची आवडती एक सवय सांगू शकाल कुठली? स्वतःची आवडती सवय कुठली पण सवय, मला अशी सवय आहे. अच्छा. चांगल्या सवयी. आवडत्याच सवयी मला खूप नावडत्या पुढचं आहे. नाही, नावडत्या पुढचं आहे. कुठली सवय बदलायची असं पुढे लिहिलंय मी. म्हणून पहिले आवडते विचारलं. आवडती सवय मला खरंच आता कुठली आवडती सवय? हे बऱ्याच सवयी आहेत मला. आहेत ना? पण चांगल्याच सवयी. चांगल्या सवयी मी मित्रांनो, ना मला आम्ही मस्करी एवढ्यासाठी करतो, ओळखतो म्हणून, म्हणजे पण तरी सुद्धा तुम्ही पण आपण एक फॅमिली आहोत, तर या दृष्टीने चांगल्या तऱ्हेने. येस. तर आवडती एखादी सवय तुम्हाला जर आठवत असेल तर? मला खूप म्हणजे असतील, पण त्यापैकी एखादी. हां. म्हणजे मला ना जे मी कुठलीही गोष्ट आहे ना मला ती शिकून घ्यायला आवडते. तुम्ही मगाशी जी गोष्ट हां, एक्झॅक्टली. तर माझी ती सवय आहे की Curiosity always. हां, म्हणजे ती गोष्ट जमत नाही तर ती करायची. मला मुद्दाम. जमत नाही असं कसं असं. हां, बरेचदा असं म्हणजे ती अभ्यास करायचा, मग त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची, त्याच्याबद्दल शिकायचं. म्हणजे सतत काहीतरी स्वतःला अपग्रेड करत राहायचं, Very स्वतः nice. शिकायचं. आणि आता हे नाही माझ्याच्यानी होणार नाही ते बाजूला ठेव. नाही, उलट मला चॅलेंजेस ते मला ती माझी सवय आहे. चॅलेंजिंग. हां, तुमचं नेचर तसं आहे. ती मला खूप म्हणजे आणि सगळ्यात मला आवडतं म्हणजे सतत बिझी राहणं. बिझी बी. आय एम अ बिझी बी. खूप छान, म्हणजे खूप छान. कामात. मी इथून मित्रांनो, असं बिझी राहा तुम्ही. बघा सगळं काही तुमचे स्ट्रेस वगैरे सगळ्या गोष्टी, प्रत्येकाला स्ट्रेस असतात कमी जास्त, पण त्या दूर होतील. हां. है ना? खरंच सांगतो. आणि त्याच्यामध्ये पण आहे ना बिझी आणि राहणं positive तुम्ही राहत. ते ते पण आहे. ते तर म्हणजे ऑफकोर्स ते नेचरच असतात. Exactly, काही लोकांचे exactly. नेचर असतात. आणि बिझी राहणं म्हणजे कसं माहितीये का? मला असं वाटतं की जेवढे तुम्ही बिझी असता ना तेवढे तुम्ही काम असता. कारण आता समजा फॉर एक्झाम्पल आपण कुठली तरी गोष्ट करत असतो आणि आपण 100% ज्यावेळेस त्याच्यात असतो ना, इट इज अ सॉर्ट ऑफ मेडिटेशन. मेडिटेशन. तुम्हाला वेगळं मेडिटेशन काही करायची गरज नाही. खरंच, खरंच. जे मी जर आता जेवते आहे ना, तर मी आता एक चपातीचा हे मोडला आहे. हे ॲक्चुअली आपण विटनेस करायचं. हे घेतलंय हातामध्ये, भाजीमध्ये बुडवलंय किंवा काय जे काय असेल ते घेतलीये, Enjoy. खाल्लंय. एक क्षण त्यावेळेस तिथे प्रेझेंट राहणं. वाव. टू बी बिझी इन दॅट थिंग इटसेल्फ इज मेडिटेशन. सुंदर, सुंदर. सगळ्यांनी असं करायला पाहिजे. आणि मजा येते. हो. तुम्ही करून बघा. म्हणजे मी काही अशी प्रत्येक वेळेस तसंच करते आणि अजिबात विचारांमध्ये नसते असं अजिबात ही नाहीये. प्रॅक्टिस राहते. पण सवय. आपण आठवण करून द्यायची. बरेचदा लोकांना ना कितीतरी गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. म्हणून हो. आपण त्या करत नाही. पण आपल्याला माहिती पडल्यानंतर आपण त्या करतो. जाणून आपण अलर्ट राहून आपण त्या अलर्ट गोष्टी राहून करतो. Very त्यामुळे हे ज्यावेळेस आपण करायला लागू ना, कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये ॲक्चुअली राहणे. इन्व्हॉल्व होणं. हां. Very मग nice. वेगळं काही मेडिटेशन करायची करायला गरज गरज नाही. गरज नाही म्हणण्यापेक्षा इट लागणार पण हॅपन्स. नाही. बरोबर.
असं. पण आता दुसरी की बदलण्याची कुठली सवय, अशी बदलायची आहे अशी कुठली सवय? मी अर्धवट वय. ठेवते कामं. हा. ते तुम्ही मला माझे जर म्हणजे स्वॉर्ट मधले जर डब्ल्यू विचारलात ना, हा, वीकनेस. माझ्याकडे भरपूर आहे. अय्या. भरपूर सांगण्यासारखं आहे. मित्रांनो, असे कोण आहात तुम्ही सेलिब्रिटी पाहिलेत का की माझ्यातले वीकनेस किती आहेत, भरपूर आहेत, असं सांगणार कोणी भेटणार नाही, हे पहिले मला भेटले. नाही नाही, असं नाही. नाही नाही नाही, म्हणजे बघा, मी पटकन सांगू शकते. पॉझिटिव्ह असू शकतं. बघा, मला तर म्हणायचं डाऊन टू अर्थ रियालिटी बरोबर तुम्ही फेस करताय. हम्म. लोकांसमोर पण तुम्ही सांगताय की आज कॅमेऱ्यावरती तुम्ही सांगताय की माझ्यात पण भरपूर विकनेस आहे. हे accept- बघा, प्रत्येकामध्ये असं पण ऍक्सेप्ट करत नाही आपण, आणि ऍक्सेप्ट केलं ना तर पुढे सेकंड स्टेप आपण करू शकतो. नक्की व्हेरी नक्की. नाईस, मला आवडलं ही गोष्ट. पण तरी एखादी गोष्ट बदलायची. तेच मी सांगते ना की मी ना काय बरेचदा ना गोष्टी अर्धवट ठेवते. ओके. कारण दुसरं तेच एक आहे, क्युरियस. हा, ही आवडली गोष्ट, हे छान वाटलं, मग दुसरी पण. मग अरे हे पण वाटतंय छान, अरे ते पण वाटतंय छान, बट यू जस्ट फर्स्ट कम्प्लीट युअर फर्स्ट थिंग. एक गोष्ट प्रसन्नाची काय पुढे जा. म्हणतात अशा वेळेला? तो फार न्यूट्रल आहे. पण ते त्यांचं पेशन्स भरपूर आहे. खूप. माझ्याशी लग्न केलं तिथेच झालं ना सिद्ध, पेशन्स आहे. पण तुम्ही बेस्ट कपल आहात, म्हणजे यु नो मॅचिंग एकदम सुंदर. दोघांचे स्वभाव बघितलं तर उत्कृष्ट, प्रश्नच नाही. हम्म. तेवढे शांत ते आणि खूप हंबल आणि तसं तो खूप त्या बाबतीत न्यूट्रल आहे. आणि त्याचं कधीही कुठल्या बाबतीमध्ये मला हे तू असंच केलं पाहिजे, तू अशीच असायला हवी, त्याचं अजिबात काही तसं हे नसतं. मानलं पाहिजे. हे बॉलिवूड मधले आर्ट डायरेक्टर, फेमस आर्ट डायरेक्टर आणि नावाजलेले, पण बघितलं त्यांना भेटलात तुम्ही, आपण भेटणार आहोत थोड्याच एपिसोडमध्ये. येस. हा, त्यांना पण आपण बोलवणार आहोत. पण तुम्ही भेटलात तर माहिती पडेल. रिअली व्हेरी हंबल, व्हेरी नक्कीच. सॉफ्ट आणि स्पोकन. नक्कीच. व्हेरी नाईस. आपण पुढे जाऊया. या. शून्य एका शब्दात म्हटलं तर म्हणजे काय नक्की? शून्य इन वन वर्ड. अनंत. आनंद. 0 टेंड्स टू इन्फिनिटी. वाव, सुपर, शून्य आणि अनंत एकच आहे. सुंदर. कृष्णार्थ तुम्ही सांगितलं, पण कृष्णाच्या बाबतीत सांगितलं. कृष्णार्थ एका शब्दात जर सांगायचं पॉसिबल? कृष्णाचा अर्थ असं म्हटलं तर कृष्णार्थ होतो. कृष्ण प्राप्त्यर्थ म्हटलात तर कृष्णार्थ होतो. कृष्णा प्रित्यर्थ म्हटलात तर कृष्णार्थ होतो. कृष्णार्थाला एका शब्दात सांगूच शकत नाही. वा वा, छान. तुम्ही तुमच्या लहानपणी, समजा आज आपण आहोत, तर तुमच्या लहानपणीच्या स्वतःसाठी एक कुठल्या तरी मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल तुम्ही? मेसेज द्यायचा असेल तर मी हे आज सांगेन तुम्ही की बघ कुठे आहात. आज जे आपण बघतो की दिवसेंदिवस मॅच्युरिटी वाढते येस येस येस. शिक्षणाने, बघ अनुभवानी, तर पाठीमागे बघितलं, अरे पराग तू असं करायला पाहिजे होतं किंवा समथिंग. असं काही गोष्ट, असं काही असेल तर आहे ना, आहे. काय सांगाल? म्हणजे यू आर द बेस्ट, यू कॅन डू इट. हा. सुंदर सुंदर सुंदर, मस्त. तर ही रॅपिड फायर नाही, पण अजून मी त्याला काही प्रश्न आहेत ते विचारतो. तुम्हाला सगळ्यात फेवरेट डिश कुठली आवडते जेवणाची? जेवणाची बघा, काय आवडतं? हा म्हणजे मी तुम्हाला हे रॅपिड आहे, पटकन उत्तर द्यायचं आहे, पण तरी ते मुद्दाम मला सांगायला लागेल हो. की आमच्याकडे माझ्या लहानपणापासून माझ्या आई आम्हाला 2 ऑप्शन्स द्यायचे जेवायला. आमच्याकडे कायम जेवायला 2 ऑप्शन्स होते. क्या बात. जेवायला, करेक्ट. आयदर यू ईट ऑर यू डोंट. ओके. खायचं तर खा, दॅट इज वन ऑप्शन. नाहीतर खाऊ नका, दॅट इज अनदर ऑप्शन. ओके. त्यामुळे मला अशी आवड बिवड जे समोर येईल ते खायचं, जे आहे तरी ते. पण काहीतरी एक आवडती डिश तुम्ही काही म्हटलं तर काय आवडतं? असं काही मला खरंच असं खूप फेवरेट वगैरे असं हॉटेलला तुम्ही गेलात, असं काही असेल तर? मला अजिबात, मला हॉटेल म्हणजे आय एम नॉट व्हेरी कीन ऑन दॅट. त्याचं कारण असं आहे की मी ना सांगितलं, पण आपल्या प्रेक्षकांसाठी. हा, येस येस येस. तर मला अर्थात इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लॅनिंग, एस्पेशली लग्नांची कामं करत असल्यामुळे सतत रोजच काही ना काहीतरी लग्न, आणि लग्नांमध्ये कसं एलॅबरेट असतं तुम्हाला माहितीये, किती मोठं हे असतं. अगदी. त्यामुळे सतत बाहेर खाण्याला म्हणजे देअर वॉज नो अदर ऑप्शन. घरातून डबा घेऊन जाणे आणि पर्टिक्युलर टाइमला खाणे वगैरे असं काहीच नव्हतं. जेव्हा जे अवेलेबल असेल ते आपल्याला खायला लागायचं. कधीतरी दिवसभर उपाशी राहा आणि संध्याकाळी असं मोठं पार्टी आणि असं सगळं असायचं. त्यामुळे ना मला
असं खूप हॉटेलिंग वगैरेच मला फार नाही, काही घरीच. असं नाही. हा, आणि माझी Yes. मम्मी सुपर कुक होती. हो आणि होती हे म्हणायला मला इतकं आता वाईट वाटतंय. खरंच म्हणजे आत्ताच एक आत्ताच हो खरंच म्हणजे ती असेपर्यंत आम्ही ना असं म्हणायचो की ममता का धाबा असं म्हणायचं. अरे ममता का, म्हणजे तिचं नाव ममता, आणि आमच्याकडे इतके लोक यायचे जेवायला आणि सगळं ती इतकं छान छान बनवायची, घरातच इतकं छान असायचं. आत्तापर्यंत माझ्या वयाच्या एवढ्या ह्याच्यापर्यंत माझ्या समोर जे मम्मी देईल ते गपचूप खा, इतकं हे असायचं. तर ते आम्ही म्हणायचो अरे ममता का धाबा. पण आता मला ते जाणवतं, त्या दिवशी पण मी माझ्या फ्रेंड्सला म्हणाले की वो ममता का धाबा नाही, वो ममता का लंगर था. खरंच कारण धाबा म्हटलं की तिथे पैसे घेतले जातात, हो, इथे ये काय तो लंगर था, बिंदास कोणी आओ जाओ सब खाओ तुम्हारा घर. असं इतकं ते प्रेमाचं सगळं होतं. सुंदर. आणि माझ्या घरातच इतकं छान छान बनायचं. त्यामुळे मला असं कुठली एका पर्टिक्युलर गोष्ट की ही गोष्ट मला आवडते, ही गोष्ट असं काही नाही. असं काही नाही. पण मला ऑफकोर्स म्हणजे नॉनव्हेज, आम्ही Non-veg. एकदम प्युअर Yes. नॉन व्हेजिटेरियन्स. आपण जाऊया मला पण भूक लागली आहे. टाइम हा पटकन एपिसोड आपण संपूया आणि जाऊया. कारण भुकेचा टाइम झालाय. येस, तुम्हाला आता म्युझिक हा प्रकार आवडतो का? म्युझिक गाणी आवडतात? येस येस. गाणी जुनी गाणी, नवीन गाणी, हिंदी गाणी, मराठी गाणी, कुठले काही सगळी गाणी मला मला असं काही स्पेसिफिक जुनी गाणी नाही. मध्ये मध्ये काही ह्याच्यातली पण खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. तर ती गाणी आवडतात. मराठी, हिंदी सगळ्या, म्हणजे ऑल सॉर्ट ऑफ फेवरेट म्युझिक. सिंगर कोण तुमचा? सोनू निगम. हा सोनू जी, यहाँ पर और एक है देखिए. मला सोनू निगम त्यांचं ते आय डोंट नो, समहाऊ इतकी व्हर्सेटॅलिटी आहे. जबरदस्त, प्रश्नच नाही. आणि मस्त म्हणजे एखाद्या एखाद्या गाण्याला इतकं म्हणजे त्यांचं कुठलंही गाणं ऐका, एक वेगळं सूदिंग एक हे आहे त्यांचं. आय डोंट नो, समहाऊ मला म्हणजे आय वोंट से, म्हणजे मी कोणाचंही मोठं असं सांगायचं म्हणून रफी आणि किशोर कुमार वगैरे नाही, पण आपसूक आलं सोनू निगम. सुंदर. आता त्यांचं एक खूप सुंदर, आता मी एक कवयित्री आहे, त्यामुळे मी ना कुठल्याही गाण्याला त्याचं म्युझिक आणि त्याचं सिंगिंग बाजूला काढून एक कविता म्हणून पण बघते. जे इतर लोक कदाचित आय एम मोर इंटरेस्टेड. आवडतात ते अर्थपूर्ण गाणी तर जास्त. म्हणजे तुम्ही थोडंसं ते कविता आणि हे बाजूला करा आणि फक्त जे लिहिलेले शब्द आहेत ते फक्त वाचा आणि बघा कसं वाटतंय. आता सोनू निगमने गायलेल्या एका गाण्याची गंमत बघा. ते गाणं इतकं अप्रतिम आहे. जर ते गाणं मी त्याच्यातलं म्युझिक आणि त्यांची गायकी बाजूला काढली तर गाण्याचे बोल काय आहेत? तेरी शर्ट का मैं बटन सोनिये, तेरी शर्ट का मैं बटन सोनिये, आणि काय मला आता ते म्हणजे बघा त्याचे ते लिरिक्स पण आठवत नाहीयेत. राईट. म्हणजे इतकं ते काही असं ते तेरी शर्ट का तो मैं बटन सोनिये, बालों का तेरे में हाय क्लिप हो गया. आता बघा शर्ट का बटन आणि बालों का क्लिप, काय म्हणजे काय, मी तुझ्या शर्टाचं बटन आहे आणि केसांचा क्लिप आहे काही. पण ते गाणं इतकं इतकं मेलोडियस आहे, ते जर ऐकलं तर गाणं. ओके. ओनली बिकॉज त्याचं जे काही कॉम्पोजिशन आहे आणि ते जे त्यांनी गायलंय ना, हाय म्हणजे असं एकदम सॉलिड. हे गाणं तुम्ही ऐका, तुम्हाला मजा येईल बघा. जरूर जरूर जरूर. म्हणजे त्याच्यात त्यांनी अक्षरशः काहीही, म्हणजे रिंग बनवलंय, बटन आणि पण गायकी. जुनी गाणी ऐकता तुम्ही कधी? हो, आवडतात मला जुनी गाणी. जुन्या सिंगर्स मध्ये कोण आवडतात तुम्हाला? मेल मध्ये कोण, फिमेल मध्ये कोण? मला किशोर कुमार आवडतात. ओके. म्हणजे ऑफकोर्स, आणि मला आशा दिदी. हो, आशाताई. पण तुम्ही चांगल्या मूड मध्ये असाल तर असे गाणी गुणगुणता का? जेवण, स्वयंपाक हो. आपण बघतो असे. माझी लेक अगं बस. बिकॉज एक तर पहिली गोष्ट, आय एम नॉट अ सिंगर. हो, मी काही गायिका नाहीये. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतो आपण फार छान गातोय बरं का, पण ते ऐकणाऱ्याला ते कंटाळ नाही, असा आम्ही अनुभवतो.
पण मी गुणगुणत पूजाला पण असते. आवडतं. मी कायम गाणी गुणगुणत असते. नाही पण छान. पण आणि असं ते म्हणजे म्हणताना कुठलं मी एवढ्यासाठी की बघा मी इथे येणारे जे कोण सेलिब्रिटी आहेत मला हे बघायचंय की आणि दाखवायचंय म्हणा की प्रत्येक व्यक्तींकडे ह्या सगळ्या भरून सेम असतात. ऍट द एंड ऑफ द डे आपण बघितलं तर सगळे एक आहोत. बरोबर म्हणजे आहे. सगळ्यांना इमोशन्स तेच आहेत किंवा आवडी निवडी छोट्या हो, मोठ्या असतातच. नक्कीच. म्हणजे कला म्हणून एक असतात काही गोष्टी पण नॉर्मल. तर तुम्ही नॉर्मल कुठलं गुणगुणता किंवा आता जर या मोमेंटला गुणगुणायला सांगितलं तर कुठलं गुणगुण मला खूप आहेत, बरीच आहेत तरी गाणी. एखादं ह्या मोमेंटला एखादी जर आठवलं हो नक्कीच. हा. मला चटकन येतं ते जुलमी संग आंख लड़ी, जुलमी संग आंख लड़ी रे, सखी मैं कैसे कहूँ रे सखी कैसे कहूँ, मी वाजवता जाने चांगला कैसी ये बात बड़ी, जुलमी संग आंख लड़ी रे. वा. हे गाणं आहे. किंवा ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ते पण तसे पण आपसूक येतं. त्याच्यानंतर आ चल के तुझे मैं लेके चलू, त्याचा अर्थ एक पण काय ऐसे गगन, हे माझे पप्पा मला गायचे. हा सुंदर माझं आवडतं का त्यावेळेस मला काही वाटायचं, तेव्हा मला अर्थ पण कळायचा नाही. पण त्यावेळेला पण पप्पा ते- म्हणत होते म्हणून हा. तुम्ही म्हणाल पण आज अर्थपूर्ण त्याचा रिलेट करू शकता म्हणजे की त्यांना पण ते काय भावनेने म्हणत असतील, एक्झॅक्टली मला म्हणजे उचलून घेतलंय किंवा माझ्यासाठी गातायत. एक्झॅक्टली आणि त्यावेळेस त्यांच्या मनात काय असेल हे आठवून हे पण तुम्हाला आज मला हा, हे वाटतंय खरंच की आज जेव्हा मी त्या शब्दांचा आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले खरंच जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले, असं आपले पप्पा आपल्यासाठी गातायत. एक किती मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हा मी खूप लहान होते, मला काही कळायचं पण नाही. मला असं वाटायचं की त्यांना आवडणारं गाणं ते गातायत, पण त्यांच्या मनात ज्या भावना होत्या ते त्या गाण्यातून व्यक्त करत होते. अगदी अगदी आणि एक कवी म्हणून मला असं वाटतं की कवीचं किती मोठं दायित्व आहे हे, कारण ज्यांना ते मांडता येत नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही शब्द तयार करता. अगदी खरंच ऍब्सोल्युटली युअर राईट. आणि तीच स्पेशालिटी आहे खरं पाहिलं तर. वा 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 ही छान छान राऊंड झाली, मस्त झाली राऊंड. छान मित्रांनो, तर ही राऊंड आपण आता थांबवतोय आणि पुढच्या राऊंड कडे जाऊया. येस. तर हार्ट टू हार्ट, ओके, मन मोकळेपणाने तुम्हाला बोलायचंय. बरं. अं, आता पण मी मन मोकळेपणाने नाही म्हणजे खूपच जास्त मी तसा म्हणजे मी आणि तुमच्यामध्ये येणार नाही. म्हणजे आई म्हटलं तर तुम्ही इमोशनल झालात मला दिसलं. तर आता बाबांसाठी काही मेसेज असेल तर तुम्ही बोला. आज बघा एका एवढ्या जर्नी नंतर तुम्ही आज एक सक्सेसफुल एका पदावरती आहात. आणखीन हा प्रोसेस चालूच राहणार आहे. तर हे सगळं पाहताना आपण खूप लोकांना मिस पण करतो. असलेल्या माणसांना मिस करतो. कधी कधी असताना आपण थँक्यू पण म्हणत नाही. हे आपण कुठली पिक्चर मध्ये वगैरे पण ऐकतो. तर हा एक मोका आहे की जेणेकरून जे नाही आहेत त्यांची आठवण पण काढून त्यांच्याशी काही जर तुम्हाला संवाद करायचा तर बोलू शकता. एक आणि दुसरी गोष्ट आहेत त्यांच्याशी पण एक सिंपल तुम्हाला जे वाटतं ते बोला. पहिली आई, बाबा, मग नंतर प्रसन्नाजी आणि मग प्रिय. येस. पण नावं घेऊन त्यांचे. बाबांचं नाव काय किंवा अं, पप्पा, तुम्ही नाही असं नाहीच आहे. कारण म्हणजे मी त्यांना उद्देशूनच बोलायचंय ना. एक्झॅक्टली तसंच बोलायचं. त्यांच्याशीच बोलायचंय तुम्ही. पप्पा, तुम्ही नाही असं नाहीच आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की मला असं वाटत नाही, असं नाहीच आहे. तुम्ही आहातच. आणि हे मला वारंवार जाणवत आलेलं आहे. तुम्ही गेल्यानंतर मला जे काही हे ऐश्वर्य मला बरेचदा इव्हन मनशक्तीमध्ये पण असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा ती शक्ती रूपात असते. म्हणजे ह्या देह सोडून गेल्यानंतर शक्ती रूपात असते आणि ती शक्ती रूपात असताना अधिक जास्त आपल्यासाठी काहीतरी करू शकते, ज्यात म्हणजे मला त्याचा अनुभव आणि अनुभूती आलेला आहे. कारण माझा हा जो काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, माझं हे जे हा जो काही समबडी आउट ऑफ नोबडी, म्हणजे नोबडीच होते ना मी. खरंच कोण होतं मला ओळखत? हे आपले जे 4-2 लोक
1,000-500 लोक असतील. पण त्यानंतर जे लोक मला ओळखायला लागले, हे सगळं तुम्ही गेल्यानंतर झालं आणि मला हे खरंच असं वाटतं, की तुम्ही शक्तिरूपात तुम्हीच सतत माझ्या सोबत राहून हे जे दिलेलं आहे. आणि मी लहानपणापासून बघत आले, की तुम्हाला वाचनाची आवड होती, तुम्हाला लेखनाची आवड होती. तुम्ही हे सगळं माझ्यामध्ये इम्बाईब करत होतात. पण काही कारणास्तव तुम्हाला हे करता आलं नाही. रिझन्स अनेक होते. ते तुम्हाला मला दोघांनाही माहिती आहेत काय. पण हे सगळं तुम्ही गेल्यानंतर हे तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्म केलत. मला एक ट्रान्सेंड केलं असं म्हणता येईल. की खूप सुंदर एक ठिकाणी मला आणलत. आणि जे गाणं तुम्ही म्हणत होतात, तर ते मी कायम अनुभवते. आणि खरंच मी अशाच ठिकाणी आहे, जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. थँक्यू पप्पा. वा वा. खूप छान. आणि आज तुम्ही मिस पण करत असाल. आपण आपण ऑलवेज म्हणतो, अरे आज एक गाडी ज्याला माझे वडील होते, अरे गाडी नव्हती, आज गाडी. त्यांना आवड होती, ते गाडी असली तर फिरायला घेऊन गेलो असतो गेलं आपण आणि असतं. खूप काही आनंद केले असते. वी हॅव कम फ्रॉम सगळे असेच गोष्टी आईंसाठी. प्लीज. मम्मी, जसं मी आता पप्पांशी बोलले तसंच ऑफकोर्स तू आहेसच. आणि तू बघतच असशील, कारण म्हणायचीस आता मी नसेन तेव्हा काय कराल. पण ते आम्ही आता करतोच आहे, ते करावं लागतच आहे, काय करणार. पण तू मजा बघतच असशील आमची. तुला फार आनंद होत असेल, की आता बघ कशी ही स्वयंपाक करते, आता बघ कशी पोळ्या लाटते. म्हणजे अक्षरशः म्हणायची की 40-40 पोळ्या लाटायला लागतात, एवढं सगळं करायला लागतं. पण एक गोष्ट आहे, जो काही पसारा वगैरे आता मला बिनधास्त करता येतो. आता माझ्या मागे सारखी सारखी ती जी हे असते ना, हे काय पसारा पडलाय, हे काय, हे इकडे आहे, ह्यांची तरी घरं भरी. आणि अक्षरशः म्हणजे इतकं तू बोलायचीस, तर आता मी ते अजिबात आवरत नाही. क्या कर सकते हो तुम. पण मी तुला खूप मिस करते आणि प्रयत्न करते तुझ्याशिवाय राहण्याचा. तू करायलाच पाहिजे. पण म्हणजे तू आहेसच, तू आहेस, पप्पा आहेस. पण ज्या अ, सुंदर आकारामध्ये अ, तू माझ्या बरोबर होतीस, तो आकार मी आता मिस करते खूप. मस्त. प्रसन्नाजी त्यांच्यासाठी. येस. येस. प्रसन्न, मला सगळेजण म्हणतात की तू गेल्या जन्मी किंवा कुठल्या तरी जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून तुला असा नवरा मिळाला. खोटं बोलतात ते सगळं. तसं काही फार मी मनावर घेत नाही. पण एकांतात जेव्हा मी बसते, तेव्हा असं वाटतं खरंच मी असं खूप पुण्य केलं असेन अनेक जन्मांमध्ये. म्हणून मला तुझ्यासारखा नवरा नाही, मित्र मिळाला. आपण एकमेकांना मित्रच म्हणतो, नवरा बायको म्हणतच नाही. तर तुझ्यासारखा मित्र मिळणं हे सुद्धा खूप भाग्याचं आहे. थँक यू फॉर बिंग विथ मी. वाव. मस्त. आणि प्रियलसाठी. येस, मेसेज तुमचा पण. आणि येस. प्रियल, मला माहिती आहे तू हा संपूर्ण एपिसोड इथपर्यंत बघशील आणि इथे बंद करून टाकशील. कारण आता ही मेसेज देणार, म्हणजे ही घरात सुद्धा तेच करते, उठता बसता. आणि आता कॅमेऱ्यावर पण मला मेसेजच देतेय. तर नको, आपण तसं नको करूया. मी एकांतातच तुला काय सांगायचं ते सांगेन. त्यामुळे पण तू जशी आहेस तशी मला आवडतेस. आय लव्ह यू. सुपर सुपर. सो नाईस, सो नाईस. किती मस्त बोललात तुम्ही. छान, एकदम टची, इमोशनल, मस्त वाटलं. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, ही आमची एपीएन पॉडकास्ट शोची ही मोठी फॅमिली आमची येस. वाढत चालली आहे. आणि गॉड ब्लेस यू. तथास्तु. तुम्ही तर वाढत आहातच जाऊ. आमच्या फॅमिलीमध्ये, आणि आपली ही फॅमिली आणखीन वाढत जाऊ दे. तर त्यांच्यासाठी एक सुंदर मेसेज, तुम्हाला जे वाटतं, आणि आपला एपिसोड जरूर बघावा त्यांनी, हो, आणि शुभेच्छा द्याव्या, लाईक करावं, सबस्क्राईब. तुम्ही सांगा. नक्कीच. खूप स्तुत्य उपक्रम आहे हा. एपीएन पॉडकास्ट. येस 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 येस. म्हणजे नावासाठी मी समोर येस प्लीज. येस. द
एपीएन पॉडकास्ट शो याचे आत्ताचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याकरता आणि होणाऱ्या असंख्य लाखो सबस्क्रायबर्स करता मी सांगेन की खरोखरच हा एक स्तुत्य उपक्रम आहे. पराग, तुम्ही सुद्धा, मी म्हंटल ना जसं माझ्यासारखेच तुम्ही पण धाडसी आहात हो, आणि म्हणतात की 100% देणारे आहात. प्रयत्न. सो या सगळ्या फायनान्स आणि या सगळ्या याच्यामध्ये ऑलरेडी एक अचीवर असताना सुद्धा तुम्हाला असं वाटलं की आपण असा काहीतरी एक कार्यक्रम म्हणजे एक असा तयार करावा ज्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या आपापल्या मनातल्या भावना, जे काही आपलं एक व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व ओपन अप करून सांगावं, जेणेकरून इतरांना, बघणाऱ्यांना त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी तर म्हणेन की प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक एपिसोडमधून प्रत्येकाला काहीतरी टेकअवे, एक गोष्ट काहीतरी मिळण्यासारखी आहे आणि ती जरी तुम्ही देऊ शकलात Perfect. तर ते या सगळ्याचं फलित आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी, तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते, Thank you. खूप कॉंग्रॅच्युलेट करते आणि असेच छान छान तुम्ही काम करत राहा. Yes. आणि जसे तुम्ही एका हाकेवरती आमच्यासाठी अवेलेबल असता, येस. तसेच तुम्ही इतर सगळ्यांसाठी राहा. आणि मी सगळ्या या तुमच्या व्ह्युअर्सना सांगेन, हा शो जरूर बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, रेकमेंड करा आणि कायम एपीएन पॉडकास्टच्या सोबत राहा. वाव, काय मस्त मेसेज. मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं की किती छान मेसेज त्यांनी दिला. मला पुढे काही बोलायची गरजच नाहीये, तशीच गोष्ट झाली. पण मस्त रिअली व्हेरी नाईस. थँक्यू. तर हा आपण या चा ब्रेक घेऊया आणि एक दोन प्रश्न फक्त आपले पर्सनल फायनान्शियल राऊंड म्हणून आहे, ओके, त्याच्यावरती घेऊया. बरं. आणि तुम्ही सांगा हा पुस्तक ते शेवटी. हे पर्सनल फायनान्शियल हार्डली 3 मिनिटं पूजा. सो नमस्कार मित्रांनो. तर आपण ह्या छोट्याशा ब्रेक नंतर आता परत एक आपण पर्सनल फायनान्शियल राऊंड म्हणून आमचा एक ही राऊंड आहे, त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मला हा प्रश्न विचारायचे, 2 ते 3 प्रश्न लागोपाठ विचारतो, तुम्ही सांगा. एक, मी काही सांगितलं तर एखादी गोष्ट, मी फायनान्शियल ऍडवायझर असल्या कारणाने लोकांना असं वाटेल की मी काही सांगितलं तर त्याचं प्रमोशन, तसं नाही. पण मला म्हणायचं, तुमचं मत जे असेल ते तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. एक लाईफ इन्शुरन्सची खरोखर गरज आहे का? एक मेडिक्लेम असणं खरोखर प्रत्येक फॅमिलीला गरज आहे का? फायनान्शियल प्लॅन प्रत्येकाचा असला पाहिजे का? फायनान्शियल ऍडवायझर असला पाहिजे का? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे पेन्शन आपण ऐकतो, रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग केलं पाहिजे का? तर वन बाय वन, लाईफ इन्शुरन्सची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? ऑफकोर्स सगळे 2 शब्द सांगा कोणाला. लाईफ इन्शुरन्सची गरज जरूर आहे. एक स्वतःच्या एक बॅक ऑफ माइंड आपण थोडे रिलॅक्स्ड असतो. कारण जेव्हा आपण खूप जास्त ऍक्टिव्ह असतो, बरोबर. तेव्हा आपण आपल्याला जाणवत नाही की त्या गोष्टीची काय इम्पॉर्टन्स, त्या गोष्टीचं काय इम्पॉर्टन्स आहे. पण आता ज्या वेळेस मी स्वतःचा अनुभव सांगते की या छोट्या छोट्या टप्प्यांवरती जेव्हा आपण काढलेली एखादी पॉलिसी चटकन अचानकपणे समोर येते, तेव्हा एकतर पहिले म्हणजे ते सरप्राइझिंगली कुणीतरी, म्हणजे आपण स्वतःलाच दिलेलं गिफ्ट असतं ते सरप्राईज गिफ्ट. खरंच. बरेचदा, आता माझ्या बाबतीत सुद्धा आत्ता झालेला किस्सा आहे की इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज फॉर मी की माझी एक पॉलिसी मॅच्युअर झाली आणि आपलं बोलणं झालेलं आहे. एन्जॉय करतो. आणि रिअली, आणि कदाचित मी इथे म्हणजे सांगायला मला अजिबात हेजिटेट करणार नाही की या क्षणाला मला त्याची अत्यंत गरज होती, खरोखर गरज होती. आणि अशा वेळेस ती कशी काय माहिती नाही, पण ती आली समोर. त्यामुळे ही खूप म्हणजे हे गरजेचं आहे लाईफ इन्शुरन्स. आणि ऑफकोर्स फॉर द स्पाउस, म्हणजे एक जेव्हा नसेल तेव्हा त्याने करून ठेवलेलं दुसऱ्याच्या उपयोगी कसं येतं. सो नाईस. दॅट कॅन बी एनिथिंग. म्हणजे फक्त नवऱ्यानेच बायकोसाठी करावं असं मी म्हणत नाहीये, बायकोनी सुद्धा नवऱ्यासाठी करून ठेवलेलं. आणि इतकी आपली डिपेंडन्सी कमी होते आपल्या मुलांवरची. सो नाईस. किती छान सांगितलं. गरजेचं आहे. आणि मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स अत्यंत गरजेचं. गरजेचं. मी तर तुमचा अनुभव सांगेन, असेल तर जरूर सांगा. म्हणजे मेडिक्लेम, मी ना लाईफ इन्शुरन्सच्याही वरती मेडिक्लेमला ठेवते. अगदी बरोबर.
खरं बघायला गेलं तर. म्हणजे लाईफ इन्शुरन्स ऑफकोर्स आपल्या सेफ्टीसाठी आहे, आपल्या ह्याच्यासाठी आहे सगळं. ते एकदाच होते, पण आजारी पण कधी येऊ शकतं Exactly. आयुष्यामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की जेव्हा आपण आजारी पडतो, म्हणजे तेव्हा दुसऱ्यांना किती त्रास होत असतो अगदी आणि त्यावेळेस आपण तर म्हणजे काहीच करण्याच्या परिस्थितीत नसतो. बरोबर. पण मग दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, त्यांची धावपळ होता कामा नये आणि कुठेतरी मनामध्ये शेवटी तो एक हेच असतं. मग त्याच्यापेक्षा लेटेस्ट बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येकाकडे गाड्या आहेत. अगदी प्रत्येकाकडे गाड्या आहेत. गाडीचं इन्शुरन्स जर नसेल तर तुम्हाला फाईन असतो. हो. म्हणून तुम्ही गाडी Compulsory. कंपल्सरी. आय थिंक लाईफ इन्शुरन्स शुड बी मेड ॲज कंपल्सरी ॲज कार इन्शुरन्स. आणि मेडिक्लेम सुद्धा. सॉरी, मेडिक्लेम insurance. नॉट लाईफ इन्शुरन्स. बरोबर. गाडी पण आता समजा मी कंटाळा करत का होईना पण गाडीचं इन्शुरन्स केलेलं आहे आणि नंतर माझं गाडी काहीतरी ऍक्सिडेंट झालं आणि तेव्हा मला इन्शुरन्स वाचले बाबा, असं. बरं झालं. बरोबर. पण तेव्हा मला कोणीतरी कंपल्सरी केलं होतं, जर माझ्याकडे ते पेपर नसतील तर माझी गाडी अडवली जाईल, मला फाईन होईल, म्हणून मी ते करते. बरोबर. हेच मी माझ्या आयुष्याच्या बाबतीत का विचार करत नाही? ऑप्शन आहे म्हणून. देर शुड नॉट बी एनी ऑप्शन. आय थिंक सो. खरंच. मी इतकं प्रमोट करते मेडिक्लेमला, माझ्या मैत्रिणींना सुद्धा अक्षरशः मी प्रमोट करते की जसं काही मी एजंटच आहे. नाही, स्वानुभवनी आपल्याला आलेला एक चांगला वाईट अनुभव असतो, तो आपण लोकांना त्याचा कटू अनुभव येऊ नये, चांगला हेल्प होऊन दे, हो, या बाबतीत म्हणूनच ही राऊंड आहे actually. अगदी अगदी आलेलेच आहेत. मला सुद्धा खूप उपयोगी माझं Yes. मेडिक्लेम Yes. वेळोवेळी पडतं. सो नाईस. आता फायनान्शियल ऍडवायझर एखादा असतो आणि फायनान्शियल प्लॅन असतो, या दोघांची गरज आहे का? माझ्यासारख्या व्यक्तीला तर आहेच. तुम्ही मला मगाशी विचारलं. मी माझं प्रोफेशन Planning. नाही करत आहे. नाही, पण मी तेच म्हणते, पण हा बरेच काय होतं ना की गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जेनो काम तेनो थाय, खरंच ऐकलंय. बीजा करे सो गोता खाय. अगदी बरोबर. ज्याचं काम त्याला जमतं. तुला पैसे कमवायला जमतात ना, तू कमव. ज्याला पैसे मॅनेज करता येतात त्याची मदत घे. अगदी बरोबर. आपणच सगळं, बरं असं नाहीये की आपण सगळं करू शकत नाही. आता हे इंटरनेट आणि हे एवढं सगळं छान आलेलं आहे, इझी झालेलं आहे. पण तरी सुद्धा मला तरी असं वाटतं, मला काय होतं की आता एक्झाम्पल आपलं देते म्हणून, हो हो. मग एक पर्टिक्युलर टाइम आला, पूजा मला फोन करतात, तुमचं आलंय बरं का प्रीमियम भरायचंय. मग आपल्याला आठवतं, अरे हो भरायचंय, खरंच. अगदी पण असं कोणीतरी आठवण करून द्यायला हवं ना आपल्याला. आपल्याला. नाही तर बरेचदा आपण मिस आउट करतो. चांगल्या जे आपल्या म्हणजे काही आपल्या पॉलिसीज असतात किंवा काही इन्व्हेस्टमेंट Changes. असतात, त्या आपण अशा आपल्या नेग्लिजन्समुळे घालवून बसतो. अगदी बरोबर. आणि बरेचदा आपल्याला त्या मार्केटचा अभ्यास नसतो, स्टडी. आपण सगळं नाही एका वेळेस करू शकत. बरोबर. मग जो त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास आहे ते आपल्याला गाईड करतात की नाही, इथे तुम्ही व्यवस्थित करू प्रॉपर इन्व्हेस्ट करा, हे रिस्क फ्री आहे. आता काय होतंय की ह्या सगळ्या युट्यूब रील्स आणि ह्या माध्यमातून एव्हरीबडी हॅज बिकम अ इन्फॉर्मेशन खूप आहे. हा प्रकार, ही राऊंड करण्याचा हेच आहे उद्देश, की इन्फॉर्मेशन खूप आहे, पण राईट इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती कोण देणार आहे हे माहित नाही पडत. एक्झॅक्टली. म्हणून एक राईट ऍडवायझर राईट पर्सनच्या समोर जर पोहोचला तर चांगली गोष्ट आहे. आणि अजून तरी आपल्या पिढीला, म्हणजे अजून आपल्या पिढीला तरी ना, म्हणजे मला तरी म्हणाल ना, तर मला ते ऑनलाईन काही जमत नाही. नाही, ते खरंच. मला असं गडबड वाटतं, अरे बापरे, चुकून आपण काहीतरी भलतंच करून टाकलं तर काहीतरी. मग त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आणि ऍडवायझर असावाच. चालेल पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक बघा ना, तुम्ही वेडिंग प्लॅन मी पण करू शकतो. प्रत्येक जण आपापलं लग्न करू शकतात, तुमचे इव्हेंट्स करू शकतात, पण ते इव्हेंट प्लॅनर आहे. तुम्हाला त्याच्यातलं इन अँड आउट माहिती आहे ना. माझे पैसे देऊन तुम्हीच सांगितल्याप्रमाणे वाचू शकतात माझे, दाखवलेलं आहे आणि तुम्ही. त्याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट, लोकांना फायदेशीर आणि आणि चांगली. त्याच्यातले जे पिटफॉल्स आहेत ते तुम्ही ते आम्ही, कारण तुमच्या घरी तुमचं एकदाच ऑपरेशन होत आहे. एक्झॅक्टली. मी ऑपरेशन करणारा समजा फॉर एक्झाम्पल डॉक्टर सर्जन आहे, तर मी असंख्य केलेले आहेत. त्यामुळे त्याच्यातले हे एक्सपिरियन्सेस भरपूर आहेत. तुम्ही बरोबर सांगितलं. त्यामुळे हे असं होऊ शकतं आणि हे असं झाल्यानंतर काय करायचं, बरोबर.
हे सांगणारी व्यक्ती असते बिकॉज ऑफ देअर एक्सपिरियन्स. अगदी बरं. म्हणजे तसं असलेलं बरं फायनान्शियल ऍडवायझर. आणि लास्ट रिटायरमेंट प्लॅनिंग लोकांनी केलं पाहिजे का? एक पेन्शन सारखा काहीतरी मंथली इन्कम हे कोविडमध्ये आलं, खूप माहिती पडलं. मी त्याचं आता तेच तुम्हाला उदाहरण माझं सुद्धा देणार होती. व्हॉट अबाउट रिटायरमेंट? रिटायरमेंट लांब राहिलं. मला तर माझ्या ह्या प्लॅनिंगने मला कोविडमध्ये किती सर्व्हाइव्ह Exactly. चांगलं करायला. Exactly. कारण काय होतं की जसं तुम्हाला मी सांगितलं की एकतर आमचा व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लॅनिंग. कोविड मध्ये सगळ्यात पहिले बंद होणारा हो. आणि सगळ्यात शेवटी सुरू होणारा अगदी- हा बिझनेस अगदी- होता. अगदी आणि तेवढ्या 2 वर्षांमध्ये 2 वर्षांचा स्पान होता तो. हो. काही अगदी म्हणजे केसला गेला. मोठा हे नव्हतं, म्हणजे अगदी लगेच हे नाही झालं. तेवढ्या ह्याच्यामध्ये आपले जे ओव्हरहेड्स आहेत, काही समजा आपले हे आहेत, ते तर चालूच आहेत. अगदी बरोबर. आपले जे Basic लोक खर्च आहेत आहेतच. त्यांना त्यांची सॅलरीज म्हणा, बेसिक आपले जे काही गोडाऊन्स वगैरे आहेत, एक्स्ट्राचे रेंटेड आहेत, ते कुठले प्रॉपर्टी टॅक्स, हे ते तर सगळं चालूच राहणार आहे. मीटर चालूच राहणार. मग ह्या वेळेस माझ्या ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सनी मला खूप सपोर्ट केला बरोबर. या 2 वर्षांमध्ये. अदरवाईज काय करणार, म्हणजे इन्कम काहीच नाहीये, अगदी बरोबर. पण आउट गोईंग तीच आहे. मग आणि ह्या अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्स, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज असो किंवा आता तर अशी परिस्थिती, वॉर लाईक सिच्युएशन चालू आहे सगळीकडे. कुठे काय होईल, कधी काय होईल, काहीच सांगू शकत नाही. बफर काहीतरी पाहिजेच. सो ह्या सगळ्या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. आणि एस्पेशली जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी तर जास्त. खूपच. स्टेडी इन्कम नाहीये ना, हा. अप अँड डाऊन असतं कधी पण. आणि कुठे ना कुठेतरी भले स्वतःचा बिझनेस आपण रिटायर होणार नाही, प्रोफेशनल असू कोणी, पण कुठेतरी आपली क्षमता कमी होत जाणार आहे. एक्झॅक्टली. किंवा मला पैशासाठी काम नाही करायचंय, पण एन्जॉयमेंटसाठी काम करणं ठीक आहे. पण काही वेळेला असं होऊ शकते, नाही मला पैशासाठी कंटिन्यू करायचंय 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष. दॅट इज बॅड. एक्झॅक्टली. म्हणून म्हणजे retirement एक planning आपण म्हणतो ना की आपण स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम आपण ठरवायचं. एक्झॅक्टली. तुम्ही ठरवू शकता. आपण म्हणजे ठीक आहे करत राहायचं, फायनान्शियली फ्री आपण असलं पाहिजे. की मला वाटलं एखाद महिन्यात मला नाहीच करायचं आहे, अगदी बरोबर. मला काहीच आराम करायचं करू शकता. हा. जर तुमच्याकडे बफर असेल, मंथली येत असेल काही, सो प्लॅनिंग असलं पाहिजे. एक्झॅक्टली. आता बरेचदा आता आमच्या बाबतीत म्हणाल तर जे फायनान्शियल फ्रीडमचा आपण आधी विचार केलेला की बाबा आमचं 60व्या वर्षानंतर कदाचित ते आम्हाला ह्या कोविडच्या काळात ती मदत झाली. झाली. ओके फाईन ना, यू कॅन रिस्टार्ट. पण प्लॅन केलं होतं म्हणून पण पुढे एक्झॅक्टली ते जे आपली म्हणजे जे Buffer. काही होतं ते आपल्याला इथे युटिलाइज करता आलं. एक्झॅक्टली हे जे आधी ठरवलं होतं म्हणून त्याचा उपयोग आता झाला. करता. समजा कदाचित असं ठरवलं असतं की चला ना 50व्या वर्षानंतर नंतर. विचार करूया, 60व्या म्हणजे ते नंतर विचार करू, तर कदाचित ते उपयोगी झालं ना, म्हणजे हे नसतं मिळालं. व्हेरी नाईस. ही राऊंड पण छान झाली, मस्त. थँक्यू. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत, मग आपला पॉडकास्ट आपण एंडिंगच्या पर्यंत जातोय. तर तुम्ही आता एवढे सेलिब्रिटीजना भेटता, हा. तुमच्या शोजना मी पाहतो की तुम्ही तर विख्यात, म्हणजे खूप लोकांना ओळखता, तुम्हाला खूप लोक सेलिब्रिटीज ओळखतात. तर असे काही अनुभव सांगा ना की कोणाबाबतीत की तुमचे, जसं मी सांगू शकतो की नितीन देसाई हा. नाही आहेत, पण ग्रेट म्हणजे डिरेक्टर, आर्ट डिरेक्शन मध्ये त्याचा एनडी स्टुडिओ वगैरे होता. तर त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. तर कसे होते ते? आणि तुमचा एक छोटासा म्हणजे 2-4 सेलिब्रिटीज बाबतीत तुम्ही सांगा ना. दादा आमचे, म्हणजे आम्ही दादा म्हणायचो त्यांना. Okay. मी त्यांची पहिली फिमेल असिस्टंट, फर्स्ट फिमेल असिस्टंट Wow. त्यांची होते. कोणीही मुलगी त्यांच्याकडे आधी नव्हती. आणि मी नेहमी म्हणते की आर्ट डिरेक्शन या प्रोफेशनला जर कोणी ग्लॅमर दिलं असेल तर ते नितीन देसाई. क्या बात. आधी पहिल्या लोकांना म्हणजे आर्ट डिरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर काही असतं, काही हे माहिती पण नव्हतं. म्हणजे अगदी त्या कोर त्या क्षेत्रातल्या लोकांना माहिती होतं, पण जनरल ऑडियन्सला वगैरे नाही. पण दादांनी इतके लार्जर दॅन लाईफ सेट्स बनवले आणि त्यांचे विजनरी होते ते. एवढा मोठा एनडी स्टुडिओ बनवायचा त्यावेळेस ते यायचे ना, तर म्हणजे अमेरिकेत वगैरे जाऊन आलेले. मला लिटरली आठवतं
खूप फोटो युनिव्हर्सल स्टुडिओजचे हो. फोटो वगैरे त्यांनी काढून इतके अल्बम्स वगैरे आम्ही बनवून ठेवलेले, म्हणजे बनवायचो आणि कितीतरी फोटो. आणि मला रादर आम्हाला म्हणायचे की असा युनिव्हर्सल स्टुडिओ सारखा स्टुडिओ मी बनवणार इकडे. वाव, त्यावेळेला म्हणजे त्यावेळेस म्हणायचे ते. आय ड्रीम. एम टॉकिंग अबाउट 1995-96. वाव, क्या बात. आणि ते अम्बिशियस, प्रचंड अम्बिशियस होते. खूप प्रमाणात एक्सप्लॉयटर होते. आम्हाला तर म्हणजे इतकं, पण आम्ही एक म्हणतो ना, दादांचं कौतुक म्हणजे अशा बाबतीत कौतुक, की ज्या व्यक्तीने नितीन देसाईंकडे 4 महिने काम केलं, तो जगाच्या पाठीवर कुठेही काम करू शकतो. त्यामुळे आम्हाला इतकं त्यांनी इम्यून केलं, इतकं जास्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत जे काही आज सगळ्या छान गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टींची चर्चा होते. ऑफकोर्स माणूस गेल्यानंतर काय माणसाच्या हयातीतच लोक किती त्याला हे करत असतात. पण ते स्वतः मेहनत करायचे. असं नाहीये की असं नाही, 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 नाही. ते जर पूर्ण इतकं प्रचंड मेहनती होते ते. वा. स्वतः म्हणजे जर आम्हाला सांगितलं ना उशीरपर्यंत तुम्ही काम करायचं, तर ते स्वतः, असं नाही की घरी जाऊन स्वतः आराम करणार आहेत. नाही, ते स्वतः पण बसून राहायचे. ऑर्डर ठोकायची. आणि एक गोष्ट त्यांची मला म्हणजे अजूनही आठवते, आवडते आणि मी ते फॉलो करते. मला म्हणजे नाही, हे मला येत नाही, हे मला करता येणार नाही, असं मला सांगायचं नाही. मला माहिती नाही. ऐकलं की नाही? हा, मी पण हे शिकलेलं आहे. त्यामुळे आणि ते स्वतः डिक्शनरीमध्ये शब्दच नाही. म्हणजे ते स्वतः सुद्धा तसं हे करायचे. नाही येते, शिकूया, करूया. त्यामुळे आम्ही खूप शिकले दादांकडे, नितीन देसाईंकडे खूप शिकले. आणि मला असं वाटलं की दादा अजून असायला हवे होते. म्हणजे मजा आली असती. म्हणजे असं कधी कधी दादांना असं एवढं मोठा स्टुडिओ आणि जबरदस्त, म्हणजे काय नाव. म्हणजे मी असं त्यांना ते भेटले तर मी म्हणे, दादा तुम्ही काय हे असं केलं? आम्हाला प्रश्न असं मी त्यांना विचारेन की कॉन्टॅक्ट आणि सगळं असून सुद्धा जे झालं ते वाईट झालं, पण व्हॉट एव्हर इट इज, नाही माहिती. सगळं काही प्लॅन्ड असतं असं मला वाटतं. देर इज नथिंग अनप्लॅन्ड आणि देर इज अ फ्री विल. एक्झॅक्टली. प्रत्येक आत्मा, प्रत्येक शक्ती काहीतरी अजेंडा घेऊन जन्माला येते आणि ती ते अजेंडा तिचं त्या पद्धतीने जाते. त्यामुळे वी शुड रिस्पेक्ट देअर डिसिजन. आता अशोक नायगावकर, काका, त्यांच्याविषयी, अशोक काकांच्या विषयी हो, मी त्यांचं हसणं, बोलणं मला खूप आवडतं. कोणाला आवडत नाही. मस्त ते असं काही बोलतात ना, ते ऐकत राहावं असं वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एक सांगतो, म्हणजे त्यांचे मिसेस शोभा टीचर, ते आमचे टीचर होते अच्छा, मध्ये, शोभा काकू. त्यामुळे मला ज्या दिवशी समजलं, मला एवढं आणखीन प्रिय वाटायला लागले. म्हणजे मजा आली. त्यांच्याबरोबर मी करेक्ट. अच्छा, शोभा टीचर, मी पराग नेसरीकर. येस, ते आमच्या टीचर होत्या. नाही, त्यांच्याबरोबर माझा बरेचदा 1-2 वेळा प्रवासही छान झालाय काकू बरोबर. शोभा काकू आणि म्हणजे काका होते, काकू आणि आम्ही तर त्यांचं म्हणजे ना, मोठी माणसं का मोठी असतात. मला काकांबद्दल खूप एक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीबद्दल ना काहीतरी आपल्याला एक आठवण राहून जाते. तर ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे अर्थात नायगावकर काकांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. खूप अप्रतिम ते माझ्यासाठी बोललेले आहेत. युट्यूबवर त्यांचा जो व्हिडिओ आहे माझ्यासाठी बोललेला, त्याला तर म्हणजे जवळजवळ 70-75 हजार व्ह्यूज आहेत. तो मुद्दा नाही. पण जेव्हा सुरुवातीला आम्ही भेटलो, म्हणजे अक्षरशः तो एक किस्सा आहे खूप छान. केळव्याला एक कवी संमेलन होतं आणि कवी संमेलन काय असतं मला माहितीच नाही आयुष्यात. म्हणजे मी कधी कुठलं कवी संमेलन अटेंड नाही केलं, काही नाही. तर माझेच एक अजून एक ज्येष्ठ कवी आहेत, रवींद्र आवटी. तर ते मला म्हणाले, रेश्मा चल आपण केळव्याला जायचंय आणि आपल्यासोबत अशोक नायगावकर असणार आहे. मला वाटलं अरे वा, किती भारी. म्हणजे तेव्हा मी काकांना ओळखत होते आणि अर्थात आय वॉज अ फॅन ऑल्सो. तर मी गाडी ड्राईव्ह करत होते आणि आवटी सर माझ्या बाजूला बसलेले, मागे काका बसले होते आणि पहिल्यांदाच आमची भेट.
काका मला म्हणाले, "अहो जाहो करत हा की फार ऐकलंय तुमच्याबद्दल." अर्थात तेव्हा मी काही फार प्रसिद्ध नव्हते, पण यांनीच सांगितलं असेल, म्हणजे आवटी सरांनी किंवा Right, आज right. 2-4 लोकांनी सांगितलं असेल, की ही मुलगी चांगलं लिहिते म्हणून. तर काका मला म्हणतात, "फार ऐकलंय तुमच्याबद्दल, ऐकवा काहीतरी." तर मी आपलं ऐकवलं. ओके. एक कविता ऐकवली. "बरं, हां, निसर्गावर काही लिहिलंय का?" "हो." मग ऐकवली, 2 कविता ऐकवल्या. ते खूप म्हणजे एकदम, "हे भलतंच रसायन आहे" म्हणे. अय्या. आणि सांगायचा मुद्दा खास हा असा, की ज्यावेळेस तो कार्यक्रम होता, कवी संमेलन होतं, सगळेजण स्टेजवर होते. मी काही म्हणजे त्यावेळेस मी ऑडियन्स म्हणूनच गेले होते. मी खाली बसलेले. एकतर काका जेव्हा मधुबाईंना म्हणजे अ, मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हो. हां, त्यांची हस्तलिखित प्रस्तावना आहे माझ्या पुस्तकाला, मधुबाईंची. मी शून्य. म्हणजे मधुमंगेश कर्णिक. हो, पद्मश्री हं. मधु मंगेश कर्णिकांची ची हस्तलिखित प्रस्तावना मी शून्यला आहे. म्हणजे ह्या मी शून्य या काव्यसंग्रहाला किती आशीर्वाद आहेत मी तुम्हाला किती सांगेन. मोठी गोष्ट आहे. हो, म्हणजे 3 पद्मश्री म्हणजे 2 पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांची हस्तलिखित प्रस्तावना, अ, अच्युत पालवांनी त्याचं कॅलिग्राफी केलेलं आहे पद्मश्री, वाह, वाह! आणि पद्मश्री अमिताभ बच्चन यांची सही पण आहे क्या त्याच्यावर. बात है! वाह, वाह, म्हणजे वाह! तर सांगायचा मुद्दा, कमिंग बॅक टू काका, येस, येस. नायगावकर काका. तर कार्यक्रम होता आणि मंचावरती ते त्यांचं भाषण वगैरे झालं छान, आणि ऑब्व्हियसली कवी आहेत म्हणताना त्यांच्याकडून कविता ऐकायचीच असते. राइट. त्यांनी तेव्हा कविता ऐकवलेली नव्हती. पण मग लोकांनी फर्माईश केली, की आम्हाला कविता ऐकवा, कविता ऐकवा. तर त्यावेळेस मला इतकं एखाद्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो ना, आतून आदर. माझ्यासाठी बोलले म्हणून म्हणत नाहीये. पण त्या मंचावर जेव्हा समोर कॅमेराज आहेत, पत्रकार आहेत, तिथे सगळे मीडिया आहे. तिथून काका म्हणतात, "अरे माझी कसली कविता ऐकताय? आज मी ऐकलं एका मुलीला. ही बघा इथे समोर बसली. तिची ऐका किती कविता." मोठं वेळ, किती छान वाटलं असेल. मी तिथे समजू होते शकतो. म्हणून नव्हे. त्यांनी तिथे कुणाही दुसऱ्या नवकवीला जरी उद्देशून बोलले असते ना, तरी माझ्यासाठी ते तितकेच म्हणजे आशीर्वाद आहे, हे असले प्रोत्साहन असते, आहे. किती आहे. की त्यांना जेव्हा स्वतःची कविता, जेव्हा मोठी माणसं जे खाली आहेत, त्यांच्या हे आहेत, त्यांचा मोठेपणा अजिबात कमी होत नाही त्या बाबतीत, ते आणखी त्याच्यामध्ये. मोठे होतात. ते का मोठे आहेत ते त्याचं कारण हे असे वागतात. ते म्हणतायत, की मला कोण ओळखत होतं तिथे? कोणतरी रेशमा कारखानी समोर तिथे ऑडियन्समध्ये बसली आहे. अरे आज मी ऐकलं एका मुलीला. काय अप्रतिम तिला ऐका, तिची कविता ऐका तुम्ही. क्या बात है! वाह, वाह, म्हणजे वाह! असं म्हणणं, तो एक माझ्यासाठी एक म्हणजे हे होतं, की माझ्यासाठी अशोक नायगावकर म्हणजे हे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. वाह, वाह, वाह! दुसरे एक अच्युत पालव, हो. त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? पद्मश्री अच्युत पालव. येस. ते कॅलिग्राफी करतात का? नाही, ही है ना? इज द कॅलिग्राफी. येस. ते भारतातले आता, आणि आता तर त्यांना पद्मश्री मिळाली, आणि विचार करा, ग्रेट. की एका म्हणजे सुलेखन हे छोटंसं, जसं मी मघाशी दादांच्या बाबतीत म्हटलं, की आर्ट डिरेक्शनला ग्लॅमर देणारे, तसं मी म्हणेन, की सुलेखन कॅलिग्राफीला ग्लॅमरस करणारे, नेक्स्ट लेव्हल. ही कॅलिग्राफी सारखी एक गोष्ट. आणि इतके हंबल आहेत ना ते, हो. इतके डाउन टू अर्थ आहेत. मुंबईमध्ये राहणार आहेत. हो, ऑफकोर्स, ऑफकोर्स. मस्त भेटलं पाहिजे. कधीतरी तुम्ही त्यांना बोलवा, हो, मी तुमच्या थ्रू पॉडकास्टला बोलवा. तुमच्या थ्रू त्यांना आमंत्रण देणार. मी डायरेक्टली असं ओळखत नाही. इतकं आवडेल मला ते आमच्या याला. म्हणजे त्याला ते त्यांनी मी शून्यची कॅलिग्राफी केली आहे. त्यांनी कृष्णार्थाची कॅलिग्राफी केलेली वाह! आहे. माझ्या मुसाफिरी म्हणून जे आहे त्याची कॅलिग्राफी केलेली आहे. सुंदर. आणि म्हणजे इतका हुशार, आणि इतक्या म्हणजे आपण म्हणतो ना प्रतिभावान व्यक्तिमत्व, आणि डाऊन टू अर्थ. आणि इतके डाउन टू अर्थ. ज्यावेळेस माझा तो किस्साच आहे, मी शून्य जेव्हा म्हणजे मी पालव सरांना ओळखत नव्हते. मला कुणीतरी नंबर दिला, आणि मी फार अशी माझ्या पॅशनेट होते. बरं. मी कुठल्याही प्रोजेक्टबद्दल असणार. आपण असतोच पॅशनेट. तर माझं पहिलंच पुस्तक यायचंय. तर मी म्हटलं आता कोण याला म्हणजे कॅलिग्राफी कोण करणार? कोण लिहिणार? तर मला कोणीतरी सुचवलं, "तू अच्युत पालव सरांना विचार."
म्हटलं बापरे, म्हणजे डायरेक्ट एकदम हो. खाली कोणी काही नाहीच, डायरेक्ट अच्युत पालव. मी म्हटलं ते मला का करतील काय? पण म्हणे ठीक आहे, द्या मला नंबर. माझं एक तत्व असतं सगळ्याच बाबतीत, आन्सर्स कॅन बी ओनली टू, हो. येस, नो. येस ऑर नो. अगदी यू शुड बी रेडी फॉर बोथ. काय म्हणतील फार फार तर, चल हट, नाही करणार. सो नाईस. अगदी जास्तीत जास्त तेच कोण तू? फार फार तर विचारतील, पॉसिबल. का करावं तुझं, असं विचारतील. नाही बाबा, मी कोणीच नाही. विचारलंच नाही तर काहीच नाही होणार. तर मी आपल्या त्यांना फोन केला. मला म्हणाले, आधी मला म्हणाले की नाही, मी कविता संग्रहाला मी नाही करत शक्यतो, कारण ऑब्व्हियसली कुठल्या संग्रहाला करणार, कुठे त्यांचं हे लागणार, ते पण म्हणजे त्यांचं नावाचं आहे ना प्रश्न. हा, म्हणजे असं ते काही कोणाचंही आणि अगं फोनवर सांगणार असं नाही. बरोबर. तर आधी तर नाहीच म्हणाले. उत्सुकतेपोटी त्यांनी विचारलं, पण काय आहे काव्यसंग्रहाचं नाव? तर मी म्हटलं, मी शून्य. सी वेअर युनिक नेम. एक आर्टिस्ट, एक विचारवंत कसा विचार करतो. ही इज मोर दॅन अन आर्टिस्ट, एक्झॅक्टली. अ थिंकर. एक्झॅक्टली. ज्यावेळेस त्यांनी हे नाव ऐकलं, मी शून्य, मला इमिडिएटली ते म्हणाले, एक काम करा, मला तुम्ही भेटायला या ऑफिसमध्ये, आपण बोलू. वा. म्हणजे दार एक पहिलं तर तिकडे उघडलं. छान ना. बिकॉज नाही. त्यांना त्या पुढे झालं. नावाबद्दलची क्युरिओसिटी वाटली. अगदी. मग त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले की हे असं नाव का तुला, हे वगैरे असं छान. आणि मला आधी वाटलं की ते फक्त मी शून्य इतकं कॅलिग्राफी करून देतील. ते पण दिलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असं मला तेव्हा म्हणजे होत असते अर्थात. पण त्यांना ते सगळं एकंदरीतच इतकं आवडलं आणि मी त्यांना म्हटलं की मला कसं पाहिजे तुला, तर म्हणजे काय विचार तुझ्या डोक्यात काय आहे, असं जरा त्यांनी पण एकदा विचारलं. तर मी म्हटलं असं काही नाही, फक्त पुस्तक चौकोनी असणार आहे, असं मी त्यांना म्हटलं. तर त्यांनी मला क्रॉस करण्यासाठी, म्हणजे जस्ट माझ्या पोटातनं काढून घेण्यासाठी म्हणून चौकोनी पुस्तक, पण त्याच्यात वेस्टेज खूप जाणार. आता मी स्वतः प्रिंटिंग अँड पब्लिशिंग याच्यामध्ये असल्यामुळे मला तो एक आस्पेक्ट माझा वेगळा आहे, तो विषय वेगळा. पण सांगितलेलं तुम्ही तर मला लिहून शिकायला मिळालं. तर मी म्हंटल, हो मला माहितीये वेस्टेज जाणार, स्क्वेअर बुक मध्ये वेस्टेज, पण आय डोंट माइंड, तो खर्च आला तरी चालेल, पण मला चौकोनीच करायचं. तिकडे त्यांना इतकं आवडलं ना, तो थॉटच त्यांना एवढा आवडला ना, मला म्हणाले खूप छान, तर डिझाईन मी करणार. आणि इतकं अप्रतिम संपूर्ण पुस्तक त्यांनी डिझाईन केलंय. त्याचा लुक अँड फील कसा असेल, तुम्ही मी शून्याचं जर हे बघितलं तर त्याचा एक हो, तर त्याचं म्हणजे एक वेगळाच अनुभव. आणि म्हटलं ना की आपोआप मला इतके छान छान लोक जोडले गेलेत, आपोआप. मस्त मस्त. आणि सगळ्यांनी मला काहीतरी शिकवलं. आणि तुम्ही शिकलात. तुम्ही म्हणाल मगाशी की प्रत्येकाकडून काहीतरी यू ट्राय टू लर्न, हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता सुद्धा कृष्णार्थाचं जेव्हा करायचं होतं, तर मी जरा घाबरतच, आणि आता तर, तेव्हा ते पद्मश्री नव्हते, पण आता ते पद्मश्री आहेत. तर मला तर एकदम मी घाबरतच सरांना एकदा विचारलं की माझं तर मी नवीन ते कृष्णार्थाचं, ते इतके असे कूलली, काय करायचं तुला, तर म्हटलं नाही ते जरा कृष्णार्थ देतो करून. इतकं साधं, इतकं छान बोलले, म्हणजे देतो करून. तर मग मी त्यांना काय म्हटलं की मला तुम्ही व्हिडिओ करून द्याल का. बघा हा, पुन्हा इथे ना काय किती शिकण्यासारखं आहे त्या व्यक्तीकडनं. त्यांना मी म्हटलं, सर मला तुम्ही ते लिहित असताना व्हिडिओ करून द्याल का. तर मला म्हणाले, हा ठीक आहे, आता मी म्हणजे उद्या परवा त्याचं कोण त्यांचे असिस्टंट येतील, मग ते मी करतो, तुला व्हिडिओ देतो करून. त्यांनी व्हिडिओ करून पाठवला. त्यांनी फक्त म्हणजे असं दिसतंय काय व्हिडिओमध्ये की ते लिहित आहेत, म्हणजे त्यांचा हात दिसतोय आणि ते लिहित आहेत एवढं दिसतंय, एवढं त्यांनी पाठवलं. तर मी त्यांना असं म्हटलं, सर पण तुम्ही कुठे दिसताय, तुमचा पाठवा ना. तर काय म्हणावं त्यांनी, अगं मी महत्वाचं आहे का, ते नाव महत्वाचं आहे ना. मी म्हटलं क्या बात आहे, म्हणून मोठे आहेत ते. एखादी व्यक्ती म्हणेल अरे मला घे, माझा कॅमेरा घे, हे, पण मी बळजबरीने त्यांना पुन्हा करायला लावलंच, ती वेगळी गोष्ट. मी म्हटलं नाही असं कसं, तुम्ही पाहिजे, तुम्ही करताय, तुम्ही दिसायला हवेत. तो त्यांनी नंतर मग मी तो एडिट केला व्हिडिओ. हो, सो नाईस. पण त्यांनी पहिला तो पाठवला आणि म्हणतात, मी महत्वाचा आहे का, नाही,
ते ते नाव महत्वाचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अमिताभजी त्यांचा पण एक तुम्ही उल्लेख केलेला हो होता हो हो आता. तर भेटायला कशी संधी महानायक. हो बच्चन साहेबांना कोणाला भेटायला अमिताभजी सुनिये. अर्थात अमिताभ बच्चन यांची भेट म्हणजे ती पण एक अविस्मरणीय होती आणि ती मला ऑफकोर्स माझ्या नवऱ्यामुळे ते शक्य झालं. अ, म्हणजे अमिताभ बच्चन यांना भेटणं हा सगळ्यांचं एक स्वप्न असू शकतं प्रश्नच आणि असावं मला तरी वाटतं. नाही. बिकॉज ही लेजंड. लेजंड आहे. लिव्हिंग लेजंड आहेत आणि त्यांनी ते प्रश्नच करून दाखवलेलं आहे. काय होतं, शून्यातून विश्व अनेक जण निर्माण करतात. पण पुन्हा शून्यात जाऊन पुन्हा विश्व निर्माण करणं किती इन्स्पिरेशनल. हे खूप इन्स्पिरेशनल आहे. भरपूर. तर पण मला काय आता या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला ते सहज शक्य झालं असतं, की कुठेतरी बच्चन साहेबांचं शूटिंग चालू आहे आणि मी तिकडे जाऊन त्यांना भेटणं शक्य नाहीये त्यांना. त्या सेटवर जाणं एवढं हां, पॉसिबल. जाऊन त्यांना ते बघू भेटतील, शकतो. ते माझ्याशी बोलतील की हे नंतरची गोष्ट आहे. ते नाहीच. ते नाहीच. नाहीच शक्य आहे. म्हणजे तसे ते सहज भेटतच नाहीत कोणाला. ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. कारण प्रसन्ननी त्यांचा पिक्चर केलाय, वजीर पिक्चर. राईट. ही वॉज द आर्ट डिरेक्टर फॉर वजीर. एक्झॅक्टली. एवढे शेड्यूल्स केले. पण इट इज नॉट इझी टू मीट बच्चन साहेब. पण त्यांना मी आयुष्यात पहिल्यांदा भेटले, ते त्यांच्याच घरी. हा, क्या बात आहे. हो, त्यांच्याच बंगल्यामध्येच वरती विनोद चोप्रा, विधू विनोद चोप्रा आणि बिजॉय नांबियार यांचं मीटिंग होती पूर्ण सगळ्या वजीर पिक्चरच्या ओके. फर्स्ट मीटिंग होती. आणि तेव्हा आम्ही अक्षरशः तिकडे गेलेलो तर अमितजी खाली होते आणि आई आहे. म्हणजे मी म्हणते माझं भाग्य किती उशिरा मिळते गोष्ट आणि मी कधी त्याला त्याच्यासाठी अशी डेस्परेट नव्हती, की मी कुठेतरी जाऊन फिल्म सिटीच्या एखाद्या सेटवर जाते, बच्चन साहेबांना भेटते, मिळालं असतं लांबून सेल्फी काढते वगैरे असलं कधी नाही. पण त्यांच्याच घरी आम्ही भेटलो किती मोठी गोष्ट. आणि तो पहिला दिवस होता. ती प्रोसेस म्हणजे 1 वर्ष काही महिनेच शूटिंग वगैरे चाललं. मी बरेचदा सेट्सवर गेले. पण मला कधी धाडस झालं नाही त्यांच्या पुढे जाण्याचं, त्यांचं हे करण्याचं आणि प्रोटोकॉल्स आपण मेंटेन करतो. आपण मेंटेन करतो त्यांचा. प्रोटोकॉल पण आहे. एक्झॅक्टली. आणि उगाच असं वेड्यासारखं जायचं आणि जर सेल्फी वगैरे असलं म्हणजे इट इज नॉट गुड. त्याला पण आवडणार नाही माहिती. नाही. पण का कोण जाणे मला असं मनातून वाटायचं, की मला ना त्यांचा ऑटोग्राफ अर्थात हवा होता आणि मी ना कायम डायरी पेन असायचंच माझ्याकडे. तर पण ते ना त्यांची सवय काय, एकतर जिथे पण लोकेशन आहे, शूटिंगचं लोकेशन त्याच्या खूप जवळ ते त्यांची व्हॅनिटी लावणार. व्हॅनिटीतून उतरले की खाली बघून म्हणजे नो आय कॉन्टॅक्ट विथ एनीबडी. म्हणजे प्रश्नच नाही, तुम्ही मला आय कॉन्टॅक्ट कराल, तुम्ही मला कराल. ते खाली बघून डायरेक्ट जायचे आणि कॅमेरा समोर. ते कोणालाही क्रू मेंबर्सना भेटले नाहीत, कधीच नाही. आणि असा कधी योगही आला नाही. असं करत पूर्ण शेड्यूल झालं. माझा काही फार संबंध नव्हता कारण प्रसन्न आर्ट डिरेक्टर मी आपलं जायचे हे करायला, त्याला असिस्ट करायला, कधी काही हेल्प करायला. शेवटचा दिवस होता. दॅट वॉज अ पॅच वर्क म्हणजे कुठे मला वाटतं कुठल्या स्टुडिओमध्ये तरी ना असे छोटे-छोटे पॅचेस लावलेले. एकेका शॉट्सचे म्हणजे ज्या काही पॅचवर्क म्हणतो त्याला हां, तसं. आणि बच्चन साहेब त्याच्यामध्ये क्रिपल्ड आहेत म्हणजे त्या पिक्चरमध्ये ते व्हीलचेअरवर आहेत आणि एक गाडी आहे ज्याच्यामध्ये त्यांची ती व्हीलचेअर घेऊन जातात, ते स्वतः गाडी चालवतात. असं सगळं ते खूप छान आहे. तर असा मोठा फ्लोअर आहे तो फिल्म सिटी नाही कुठलातरी मला आठवत नाही. तर तिथे ना त्यांचं ते सगळे एकदम आणि शेवटचा दिवस होता. त्या दिवशी एक छोटीशी पार्टी ठेवलेली. रॅप अप पार्टी किंवा एक अशी संध्याकाळी हे झाल्यानंतर. आणि तेव्हा असं होतं की अमितजींच्या हस्ते तिथे केक कटिंग करणार. असं संध्याकाळी होतं आणि बिजॉय आमचा छान मित्र आहे. नंतर झाला तो आमचा मित्र. बिजॉय इज द डायरेक्टर ऑफ द फिल्म. बिजॉय नांबियार. बिजॉय ओके. हां. तर त्याने मला सांगितलं, "रेश्मा तू आज आहे ना, आज शाम को सो नाईस, सो नाईस." म्हटलं हां. मग मी आपली गेली आणि ती गोष्ट आहे ना, पाऊस पडणार म्हणून मुलगा छत्री घेऊन जातो. हो. की पडणारच. येस, येस. पडला तर विश्वास.
तसं मी माझी सुरुवात झालेली डायरीने. तोपर्यंत माझं पुस्तक नव्हतं. मी शून्य प्रकाशित झालेलं नव्हतं. ओके. पण ह्या प्रोसेसमध्ये मी शून्य प्रकाशित झालं. ओके. म्हणजे तोपर्यंत. आणि पुस्तक होतं आता माझ्या हातात. वा वा. मी 2 बुक्स घेऊन गेले. एक त्यांना द्यायला, एक मला. यू नेव्हर नो. फोटोग्राफी. हो, बरोबर. मिळाला चान्स तर म्हणून मी आपला घेऊन गेले. माझ्या तयारीने मी गेले. सो नाईस. पण अशी म्हणजे भीती होतीच की नाहीच म्हणजे कधी भेटणार. तर काय झालं कोइन्सिडेंटली मी एका कोपऱ्यात बसून होते. माझं मी लिहित होते आणि खूप लांब तिथे फ्लोअरच्या त्या एंडला शूटिंग सुरू होतं. आणि ती गाडी जी अमित जी चालवतात गाडी, ती गाडी तिथे होती. तर त्या गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट होतं. ते सारखे ते एक्सेलरेट म्हणजे हे करत होते ते लोकं आणि त्याच्यातून धूर येत होता. तर मग ते अमितजींना सांगितलं की तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही जरा लांब जा. आम्ही ते सगळं झाल्यावर तुम्हाला बोलवतो. म्हणून ते त्यांच्याकडे जी व्हीलचेअर आहे, ते व्हीलचेअरवर लहान मुलांसारखे ते जॉयस्टिक होतं. त्याच्यावरनं ते येत होते, पुढे मागे जात होते. अक्षरशः लहान मुलांसारखं करत होते ते. अरे वा. इकडनं येतायत, इकडे जातायत आणि समोर त्यांचं एक टेबल ठेवलेलं आहे जिथे ब्रेकफास्ट होतं. काही फ्रुट्स वगैरे ठेवलेले आणि त्यांचे 7-8 हे एस्कॉर्ट्स जे बॉडीगार्ड किंवा हे सिक्युरिटी ते होते सगळे आजूबाजूला आणि मी एकटीच इकडे. ते एकटे आहेत म्हणून मी अजिबात उठून गेले नाही, काही नाही. मी आपली बसते. तर त्यांच्या माझी नजरानजर ते असं वगैरे केलं. मी त्यांना स्माईल केलं, त्यांनी मला स्माईल बॅक केलं वगैरे, वगैरे. माझ्यासाठी एकदम मी हायपर एकदम असं काय आणि काय कोण जाणे मला अचानक बिजॉय आला. बिजॉय म्हणतो, "रेश्मा कम यू वॉन्टेड टू मीट हिम ना?" अरे वाह! तर म्हटलं, "येस, येस." मग मी आपलं पुस्तक वगैरे घेऊन अमितजींना दिलं. सो स्वीट. बिजॉयने ओळख करून दिली की शी इज आर्ट डायरेक्टर, वन ऑफ द टीम मेंबर ऑफ आर्ट डायरेक्टर्स अँड असं वगैरे ओळख करून दिली. मग त्यांना मी अमितजींना म्हटलं की मैं एक कवयित्री हूँ और मेरी एक मतलब कविता किताब देना चाहती हूँ आपको. अच्छा, ले आइए, ले आइए. मग घेतलं. तर त्यांनी अक्षरशः पुस्तक असं हातात घेतलं आणि म्हणे, "मी शून्य." असे बसलेले ते, मी उभी येस. होते. "ऐसा नाम क्यों दिया आपने आपकी किताब को?" तो पण माझ्यासाठी जसा तुम्ही मगाशी प्रश्न. असे म्हणतात ना, येस. काय रॅपिड फायर, येस. तसा रॅपिड फायर असा प्रश्न म्हणजे मला काय वाटलं घेतील, सही सही करतील, करतील, देतील. मी शून्य, ऐसा नाम क्यों दिया आपने किताब को? तर मी पटकन म्हटलं, समर्पण भाव से दिया है सर. म्हटलं सब कुछ शून्य ही तो है. ये जो भी है अस्तित्व, मैं क्या? आप भी तो शून्य हो. असंच म्हटलं मी. येस, येस, येस. ते माझ्याकडे असे बघायला लागले. म्हणाले, "इम्प्रेसिव्ह." सो नाईस. पुस्तक चाळलं, थोडंसं बघितलं, वाचलं. मग मला त्याच्यावरती त्यांनी ऑटोग्राफ दिला क्या आणि बात ते है. पुस्तक ती कॉपी माझ्याकडे आहे. ॲक्चुअली म्हणजे असे खूप कमी कवयित्री असतील, की ज्यांच्या पुस्तकावर त्यांच्या त्यांची पुस्तकावर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ आहे. आम्ही ती एक भाग्यवान आहे, की म्हणजे एक माझ्याकडे अशी कॉपी आहे ज्याच्यावरती 3 पद्मश्रींचे हे आहेत. क्या बात है. बघा आणि आम्ही बसलोय बरोबर है ना? आम्ही आमच्या पॉडकास्ट वरती कोण आहेत? असं मी उलटं पण सांगू शकतो, आहे की नाही? सो नाईस, सो नाईस, सो येस, नाईस. येस. किती मस्त. मी तो इन्सिडेन्स तुम्ही एवढा छान सांगितला ना, मला समोर आलं आणि मी तो फोटो पाहिला होता. तुम्ही उभे आहात आणि आम्ही हो. जे आहेत ना कुठे मी कुठेतरी बघितलं ते. हो, आहे. मस्त, मस्त. तो दीपक दादांनी काढला होता. येस, 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 येस. सो येस. नाईस, सो नाईस. वाह! पॉडकास्ट बऱ्यापैकी लांबलाय. आपण पुढचा पण एक किस्सा जस्ट फक्त सांगून मग जर आपण बंद. आपण बिहाइंड द सीन्स मध्ये आपल्याला पुढचे पॉडकास्ट करायचे हो. मनशक्तीवरती आणि ते. पण तुम्ही मगाशी एक सांगितलं की यंग कपल्ससाठी आपण आता म्हटलं न्यूली मॅरिड किंवा आपण तुम्ही तो एक बटरफ्लायची जी गोष्ट सांगितली ना, ती मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांबरोबर पण ही शेअर केली पाहिजे, की आम्ही अशा खूप गप्पा मारत मग आम्ही पॉडकास्ट करतो. म्हणजे काय होतं की एकमेकांना काही गोष्टी आम्ही बोलतो आणि नंतर अशा येतात. तर तुम्ही ती गोष्ट सांगितली मला खूप आवडली. तर मनशक्तीच्या कित्येक गोष्टी आहेत. मत्सर मुक्ती आणि वगैरे, वगैरे त्यांचे क्लासेस असतात किंवा काय लोणावळ्याला. तर त्यापैकी ही जी एक गोष्ट सांगितली, की कोणी न्यूली मॅरिड कपल असतील, तर त्यांना समजा बाळ
होण्याची इच्छा असेल, मनशक्तीमध्ये conceive करण्याच्या एक्झॅक्ट त्याच्यावरती तुम्ही एक सांगत होता. म्हणजे त्याचं एक गोष्टीमध्ये थोडंसं किस्सा आपण हा पॉडकास्टचा शेवट आहे, पण ही एक किस्सा सांगून आपण हा पॉडकास्ट एंड करूया. येस येस म्हणजे काय की पुढच्या वेळेला एक आणखीन इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी होतील. म्हणजे यंग कपलसाठी खरोखर ते जाणं, लग्नाच्या अगोदर सुद्धा जाणं जरुरी आहे. आणि आणि ते मी तर जस्ट म्हणते त्याच्याविषयी सांगा ना. मनशक्तीमध्ये जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जाणं. मग लवकर म्हणजे किती? तर आपण यंग आहोत तेव्हा का? नाही, त्याच्याही आधी. म्हणजे कधी? तर अगदी आपण 14 ते 21 वयोगटात आहोत तेव्हा का? नाही, त्याच्याही आधी. हो हो हो. म्हणजे आपण 1 ते 7 वयोगटामध्ये अगदी त्यामध्ये आहोत का? वेगवेगळ्यांसाठी आहे, पण त्याच्याही आधी. म्हणजे कधी? तर कन्सेप्शन म्हणजे गर्भामध्ये बाळ आहे तेव्हा जावं का? त्याच्याही आधी. म्हणजे कन्सेप्शन. हो हो. म्हणजे कधी जावं? तर मनशक्ती तर इतका अफाट अभ्यास आहे ना, की म्हणजे आपण म्हणू की एक पूर्ण ज्ञानाचा भंडार एक स्रोत आहे, गंगोत्री आहे. भरपूर प्रश्नच नाही. आपण जितकं घेऊ शकतो तितकं आपण आपल्याला घेता येईल. आणि मी म्हटलं ना की गर्भसंस्कार, गर्भामध्ये बाळाला आपण संस्कार फक्त जो इन्सिडेंट सांगतायत ते गर्भसंस्कार हे ऐकलं असेल तर त्याविषयी आपण फक्त एक्झॅक्टली. या. तर वेगवेगळे विषय आहेत. या. तर गर्भसंस्कार हा खूप महत्वपूर्ण एक विषय. आपल्या बाळाला त्या गर्भावस्थेत असतानाच आपण त्याला काय उत्तम आपण जर त्याला काय म्हणू शकतो ज्ञान दिलं किंवा त्याच्यावर संस्कार, ज्या त्या नावातच आहे गर्भसंस्कार, तसे संस्कार गर्भातच आपण त्या बाळाला दिले तर ते खूप वेगळ्या पद्धतीचं जेव्हा अपत्य आपलं होईल तेव्हा खरंच ते. पण त्याही आधी मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की गर्भसंस्काराच्याही आधी विचार करावा कपल्सनी, जेव्हा ते कन्सेप्शनच्या लेवलला, म्हणजे जेव्हा ठरवतात की आता आपल्याला एक बाळ हवंय. इट शुड बी प्लॅन्ड. फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी नंतर प्लॅनिंग नाही, तुमचं बाळ येण्यासाठी सुद्धा तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि मगाशी जसं मी म्हटलं की आई ठरवत नसते आपल्या पोटी कोण येणार, ते बाळ ठरवत असतं. ती जी आत्मा, ते चेतन, ते जे आपण त्याला काय आपण जे म्हणू, ती शक्ती, ती ठरवत असते की मला कुठे जन्म घ्यायचा आहे. मग तुम्हाला कसं बाळ हवंय? मगाशी एक्झाम्पल दिलं तसं. तुम्हाला फुलपाखरू हवंय का? छान रंगीबेरंगी अगदी मस्त हे फुलणारं फुलपाखरू हवंय? तर मग तुम्हाला तुमची बाग तशी ठेवायला पाहिजे. तुम्ही जर असा फुलपाखरू केर कचऱ्यावरती बसतं का? खाणीवर बसतं का? नाही. पण जर तुम्हाला फुलपाखरू, म्हणजे यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ. ती सुंदर आत्मा, तो सुंदर ते जे हे आहे ते तुमच्याकडे केव्हा अट्रॅक्ट होणार? गार्डन जेव्हा तुमची क्रिएट एक्झॅक्टली माइंडनी सगळ्या बाबतीमध्ये. आणि जर तुम्हाला मग अशा काहीतरी घाणेरड्या माशा किंवा असं काही जर हे हवं असेल तर तो केर कचऱ्यावर येऊन बसतातच आहेत. एक्झॅक्टली. हा मुद्दा काय आहे की पहिले प्रथम तर आपल्याला हे कळायला पाहिजे, या विषयाचं जेव्हा ज्ञान असेल तेव्हा आपण या बाबतीत काहीतरी करू शकतो. एखाद्या गोष्टीचं जेव्हा ज्ञान असेल बरोबर तेव्हा आपण करू शकतो. आणि हे उत्तम ज्ञान मनशक्तीमध्ये मिळतं. म्हणजे मी म्हणेन की अगदी त्या अवस्थेत, म्हणजे गर्भावस्थेत बाळाने जावं नाही, त्याच्याही आधी गर्भात यायच्या संस्कार असले पाहिजे स्टार्ट पासून. म्हणजे अगदी. आणि ऑफकोर्स त्यानंतर म्हणजे अगदी जन्म मृत्यू, हो त्याच्यानंतर सुद्धा तो पण क्लास आहे, जन्म मृत्यू विज्ञान. येस येस येस. हे सुद्धा म्हणजे खरंच जन्मापूर्वीपासून ते मृत्यू पश्चात एवढा मोठा अभ्यास तिथे आहे. येस. याविषयी डेफिनेटली आपण पुढच्या पॉडकास्ट आपण ह्याच्यासाठी आपण करू. नक्की करू. मी नक्की सजेस्ट करेन. सजेस्ट पण करा आणि तुम्ही पण आलात तर आवडेल आम्हाला. पण खरंच कारण आपला हा बऱ्यापैकी लांबलेला आहे, पण डेफिनेटली आपले वेगवेगळे विषय आहेत त्याचे पॉडकास्ट आपण करूया. आणि आम्ही तुम्हाला निश्चित बोलू इच्छितो नंतर सुद्धा.
तर थँक्यू सो मच. Yes. तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये आलात आणि एवढं मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी छान छान सांगितल्यात. इथे थांबायचं नाही, आपल्याला हो. पुढे जायचंय, पण नक्कीच. या मोमेंटला आपण इथे थांबूया. येस. मित्रांनो, आपण आता तुम्ही रेश्माजी यांना भेटलात आणि ऐकलं, तुम्हाला आवडलं असेल, तर यांनी जे जे सांगितलंय ते तुम्ही निश्चित बघा, ऐका. कृष्णार्थ काळा घोडा फेस्टिवलला आहे 3 फेब्रुवारीला. हा 3 तर 3 फेब्रुवारीला फेब्रुवारी संध्याकाळी त्याच्यानंतर 7 सुद्धा प्रयोग वाजता. असणार, पण तुम्हाला जर जायला मिळालं, यायला मिळालं तर जरूर आणि बरेच त्या बघा. प्रयोगांबद्दल न्यूजपेपर्स मध्ये, सोशल मीडियामध्ये मी सतत हे करतच असते. सांगत असतो. आणि माझ्या फेसबुक वरती मी येस, कायम म्हणजे ते त्याचं कधी पोस्ट प्रयोग करत असतात किंवा काय असतील तर तुम्ही जरूर, आणि आम्ही आमच्या लिंक्स मध्ये पण जरूर, आम्ही आमच्या डिटेल्स मध्ये, युट्यूब डिटेल्स मध्ये आम्ही देऊ. तर ही पुस्तकं पण तुम्हाला जरूर म्हणजे विकत घ्या. मी आवडली तर जरूर तुम्ही मागवू शकतात. मागवू मला सुद्धा शकता किंवा सांगा डायरेक्टली त्यासाठी. हे केलं तरी पण. हा छोटासा आम्ही प्रयत्न केला की तुम्हाला पण आवडेल असं काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मजा पराग. आपण एवढ्या टाइमापासून गप्पा मारणार म्हटलं हो. आणि कॅमेरा चालू ठेवणार, हो. तर आज आपण केलं. केलं तसं. आणि खरंच, आणि तुमचं कौतुक आणि कॅमेरा मागे असलेल्या येस, आमचे बेटर हाफ बेटर हाफ, पूजा, बेटर नव्हे, बेस्ट हाफ. बेस्ट हाफ. बेस्टच्या वरती काही मी नसतं. करेक्शन करतो. हा, Yes. तर पूजा, बेस्ट बेस्ट. सो यू हॅव नो अदर ऑप्शन. म्हणजे तुम्ही हिला बेटर म्हणाल आणि बेस्ट कोणी असं नाही. शी इज द बेस्ट. मी कान पकडलाय, दिलेलं आहे. होय, बघितलं तिने बरोबर एडिटिंग केलं, मी कान पकडलेला. वा पूजा, ग्रेट. आता बरोबर आहे. खूप खूप Thank you, thank you. शुभेच्छा. पण आज आणि खूप आनंद मजा झाला, बरं मजा वाटलं. विचार केलेला छोटा करूया, हो. पण बऱ्यापैकी झाला. मित्रांनो, इथेच थांबवतो आणि आपण पुढच्या शुक्रवारी आणखीन नवीन गेस्टना आपण इथे पाहणार आहात, भेटणार आहात. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जरूर तुम्ही हा एपिसोड लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. असाच प्रतिसाद द्या आणि कमेंट्स लिहा छान छान, काय आवडल्या गोष्टी. येस. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. येस, आपण एंडिंग कुठल्या गाण्याने करू क्या? तुमच्याकडून एक गाणं ऐकूया कुठलं, असंच, हे प्लॅन मध्ये नव्हतं. ओके. तर एखादं कुठलं ह्या मोमेंटला बघा, अचानक सांगू हा, हा, हा. नाही, मराठी, हिंदी, तुम्हाला या मोमेंटला जे सुचतं ते गुणगुणून आपण एंड करूया आपल्या एपिसोडचा. तर एक गाणं आहे, माझंच आहे अर्थात. येस, आणि काही गाण्यांना आपसूक चाल लागले म्हणजे लागतात त्या चाली. तर मी एक छान मला आवडणारं आणि खूप अंतर्मुख करणारं एक हिंदी गाणं आहे. ओके. हिंदीत पण मी लिहिण्याचा प्रयत्न करत असते. अरे वा. तर ते एक ऐकवते. मन मेरे तू क्यों फिरे है बावरा सा, मन मेरे तू क्यों फिरे है बावरा सा, आस है वो कौन सी, प्यास है वो कौन सी, उलझनों में गुमशुदा सा, अपने आप से जुदा सा, बोल क्यों है जिंदगी से इस कदर खफा, सामन मेरे तू क्यों फिरे है वाह. बावरा सा, सहमी सहमी सी आँखों में उलझे उलझे ख्वाब क्यों, क्यों है ऐसी बेकरारी, इतना है बेताब क्यों, क्या नहीं है खोना तुझे और क्या जो पाना है, जो लिखा है तकदीरों में वो तो फिर भी होना है, क्या बात है.
ऐसी प्यारी बरसातों में क्यों खड़ा है प्यार, सामन मेरे तू क्यों फिरे है बावरा सा। मोम जैसी जिंदगी को एक दिन पिघलना है, फूल हो या कांटे बिछे राही को तो चलना है, मंजिलों को छोड़ पगले रास्तों से प्यार कर, छोटी छोटी खुशियां चुन ले जिंदगी की झोली भर, ढूंढता जिसे वो छुपा तुझ में ही खुदा, सामन मेरे तू क्यों फिरे है बावरा सा। वा, सरप्राईज. काय मस्त होतं मिलिंद, है ना? छान 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 छान. थँक्यू सो मच.